नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीत गेलेले विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर 10वीत गेलेले पालक ह्या सगळ्यांचं ह्या सुपरमेटच्या तिसऱ्या सेशनमध्ये मी तुमचं स्वागत करते. अ, तिसरं सेशनच मी म्हणेन मी चुकून आता म्हणणार होते, की तिसरी स्टेज का? कारण जसं आता आपल्याला सवय झाली लॉकडाऊनची पहिली स्टेज, लॉकडाऊनची दुसरी स्टेज, तशी आता 5वी स्टेज पण लॉकडाऊनची सुरू होणार आहे. पण आपल्या तिसऱ्या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करते. पहिली जी 2 सेशन झाली, ती पहिली 2 सेशन ही लँग्वेजेसची पहिलं सेशन आपलं लँग्वेजेसचं झालं. दुसरं सेशन मॅथ्स आणि सायन्सचं झालं. त्या दोन्ही सेशनमध्ये विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यासाठी स्वअध्ययन किती महत्त्वाचं आहे, पाठ्यपुस्तकाचा उपयोग तुम्ही कसा करायचा आहे, सुट्टीत आत्ता तुम्ही अभ्यास कसा करायचा हेही सांगितलं आणि आता जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे पूर्ण वर्षभर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासाचं प्लॅनिंग करायचंय, हे त्या तज्ञ शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसंच आजचं सेशन आपलं इतिहास, भूगोलाचं सेशन आहे, की इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास ह्या सगळ्या 10वीच्या वर्षामध्ये आपण कसा करायचा आहे, कशा पद्धतीने आपण पाठ्यपुस्तक अभ्यासायचं आहे आणि त्या पद्धतीने जे प्रत्येक प्रश्न प्रकार आहेत, त्या प्रश्न प्रकाराचा फायनल एक्झामच्या दृष्टीने आपण कसा अभ्यास करायचा आहे, ह्या सेशनमध्ये आपल्याला इतिहासाचं आणि भूगोलाचं दोन्ही विषयाचं सांगणार आहे. बेसिकली इतिहास कसा शिकायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा, पाठ्यपुस्तक कशा पद्धतीने आपण अभ्यासलं पाहिजे, हे तज्ञ शिक्षक सांगतीलच. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना जो एक प्रश्न पडतो ना, की मी इतिहासाचा अभ्यास का करायचा? कशासाठी मला इतिहास हवाय? तर इतिहास हा आपण अभ्यास करण्यासाठी नाही, तर इतिहास हा आपण जगतो. रोजच्या आपल्या जीवनात आपण इतिहासाबरोबरच जगत असतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, की जर का आपण इतिहास शिकलो नाही, तर आपण आपला उज्ज्वल भविष्य काय नक्कीच करू शकत नाही. त्या पद्धतीनेच कोणत्याही गोष्टीत म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही मास्टर होणार असाल, तर त्याचा इतिहास माहिती असणं तुम्हाला आवश्यक असतं. म्हणजे जसं एखाद्या गोष्टीचा तुम्हाला शोध लावायचा असेल, तर तो शोध लावण्यासाठी त्याचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे ना. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणजे इतके भाग्यवान आहात, की आत्ता जे बोर्डाने पाठ्यपुस्तक बदललेलं आहे ना, ते इतकं सुंदर केलेलं आहे. एक तर तुमचं ते सगळं कलरफुल पाठ्यपुस्तक आहे. त्यामुळे कुठेही अभ्यास करायला कंटाळवाणं होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे आत्ता जे विद्यार्थ्यांबरोबर पालक असतील, त्यांनाही पण मी सांगेन, की ते इतिहास आत्ताच्या पाठ्यपुस्तकातला जगलेत. म्हणजे लिमये मॅडम सांगतीलच तुम्हाला, की आत्ताचा इतिहास अशा पद्धतीनेच केलेला आहे, की तो इतिहास तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, इतिहास मार्क मिळवण्यासाठी तर तुम्हाला शिकायचंच आहे, की ज्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठीचा स्कोप तुम्हाला चांगल्या पद्धतीने आहे. गणितासारखे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला इतिहास भूगोलामध्ये पण मिळू शकतात. पण मुलांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या करिअरसाठी एक नवीन दार तुम्हाला उघडं होतंय. कारण इतिहासामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करिअर करू शकता, हे ह्या पाठ्यपुस्तकातनं तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. तुम्हाला तो एक अप्रोच देण्याचा प्रयत्न ह्या पाठ्यपुस्तकामधनं केला गेलेला आहे आणि ह्याचाही एक नवीन आपण म्हणतो नवीन दृष्टिकोन हा तुम्हाला हा इतिहासाचा अभ्यास करताना मिळणार आहे. ह्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कुठेही पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याचे परिणाम, त्याची कारणं हे काहीच दिलेलं नाहीये. तर त्या इतिहासामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासाबद्दलचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंचा इतिहासाबद्दलचा दृष्टिकोन, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहासाबद्दलचा दृष्टिकोन, असे अनेक गोष्टी ह्या इतिहासाच्या पुस्तकात म्हणजे मी तर म्हणते, की इतिहासाचं पुस्तक हे बोलकं पुस्तक झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक धडा हा वाचताना तुमच्याशी बोलतोय असं तुम्हाला वाटेल, की ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना खूप मजा येणार आहे. तो अभ्यास आता कसा करायचा? कारण शेवटी असं आहे, की तो इतिहास मला आवडला, तर मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे आणि मी स्वतः अभ्यास करूनही मी खूप चांगल्या पद्धतीने स्वअध्ययनाच्या माध्यमातनं मी चांगले मार्क इतिहासात मिळवू शकतो. हा कॉन्फिडन्स तुम्हाला आणि भूगोलामध्ये पण हा कॉन्फिडन्स तुम्हाला आजच्या सेशनमधनं मिळणार आहे. तर हे सेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने अटेंड करा. लिहून घ्या तुम्हाला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हे करत असताना ह्याच्याबरोबर तुम्ही काय करायचंय, म्हणजे काय करायचंय, हे मी पुढे तुम्हाला मध्ये-मध्ये सांगणारच आहे. आणि त्या पद्धतीने आता आपण इतिहासाच्या पहिल्या लेक्चरकडे जाऊया. इतिहासासाठी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवानी लिमये मॅडम. ह्या एम-ए, एम-एड त्यांनी एम-बी-ए केलं एच-आर मधून आणि त्या पी-एच-डी सुद्धा आहेत.
त्या आपल्या म्हणजे तुम्ही आता जे इतिहासाचं पुस्तक अभ्यासणार आहात त्याच्यावर त्यांचं नावही आहे, ते त्या बोर्ड मेंबर आहेत आपल्या पुस्तकाच्या. सो मी शिवानी लिमये मॅडमना विनंती करते की त्यांनी इतिहासाबद्दल आपल्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावं. वेलकम शिवानी लिमये मॅडम. हँड ओव्हर टू शिवानी लिमये मॅडम. थँक यू व्हेरी मच. एक मिनिट व्हिडिओ बंद करायला सांग ना दया प्लीज. येस. व्हिडिओ चालू आहेत सगळ्यांचे. सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी सेशन चालू असताना आपले व्हिडिओ ऑफ करा, की ज्याच्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येईल, बँडविड्थ व्यवस्थित येईल. त्यामुळे सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑफ करा. सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद कुलकर्णी मॅडम. सत्राला सुरुवात करतानाच तुम्ही मगाशी एक प्रश्न उपस्थित केला, इतिहास का शिकायचा. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास का शिकायचा याचं एक ताजं छान उदाहरण तुम्हाला सांगते. तुम्ही आम्ही सगळेजण ज्या आता आणीबाणीच्या परिस्थितीतून जात आहोत, आणखीन 20 वर्षांनी हे सगळं इतिहासात शिकवलं अभ्यासलं जाणार आहे की ह्या एका जागतिक संकटाने, पॅन्डेमिकनी संपूर्ण समाजाची सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्था कशी बदलून टाकली. इतिहास हा फक्त भूतकाळातल्या घटना नाही, तो तुमच्या वर्तमानाशी जोडलाय. भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास करून तुम्ही तुमचं वर्तमान आणि भविष्य शेप करायचंय आणि ह्यासाठी इतिहास अभ्यासायचा आहे. मॅडमनी सांगितलं तुम्हाला तसं इतिहास सगळा बदललाय. पूर्वीचा इतिहास जर का तुम्ही बघितलं पुस्तक, तर 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, इथं ते पुस्तक थांबत होतं. मागच्या वर्षी 9वीच्या पुस्तकात आपण ते 2000 सालापर्यंत पुढे आणलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी सायन्सला जाल, कॉमर्सला जाल, आर्ट्सला जाल, पुढच्या वर्षी इतिहास विषय हा अभ्यासालच असं नाही. हे शेवटचं वर्ष आहे की कंपल्सरी अभ्यास विषय म्हणून तुम्ही इतिहास अभ्यासणार आहात. आणि हेच वर्ष आहे ज्या वर्षात हे पाठ्यपुस्तक तुमचा इतिहासाकडे बघण्याचा एक आउटलुक चेंज करणार आहे. आपल्या डोक्यामध्ये एक प्रिकन्सिव्ह नोशन असते की इतिहासामुळे आपल्याला काही रोजगार मिळणार नाही. हे पाठ्यपुस्तक तुम्हाला इतिहासामुळे तुम्हाला भविष्यात रोजगाराच्या किती संधी उपलब्ध होतील हे निश्चितपणे सांगेल याची मला खात्री वाटते. त्यामुळे अभ्यास करायचा. मी आज तुमच्याशी जे काही मुद्दे बोलणार आहे त्याच्यामध्ये काही 4-5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे लॉकडाऊन सुरू आहे तर आम्ही अभ्यास कसा करायचा. दुसरा, या पाठ्यपुस्तकाचा आशय काय आहे. तिसरा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे. तुम्ही आतापासून अंगीकारू, तुम्ही आतापासून कोणत्या सवयी स्वतःमध्ये बाळगू जेणेकरून मला इतिहासाचा अभ्यास सोपा जाईल. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे मुक्तोत्तरी प्रश्नांची उत्तरं मी कशी लिहायची. आणि या मुद्दे घेऊन आपण विचार करणार आहोत अभ्यास कसा करायचा आहे. आता सगळ्यात मोठं अभ्यासातलं आव्हान आपल्या समोर आहे ते म्हणजे कदाचित आपले शिक्षक आपल्या समोर असणार नाहीयेत. आपले शिक्षक आपल्या समोर असणार नाहीयेत आणि आपल्याला ही जी सवय आहे ना की रोज लेक्चर ऐकायचं, अभ्यास करायचा, आपल्याला ते आता करता येणार नाहीये. कदाचित काही विद्यार्थ्यांना अजून पाठ्यपुस्तकं मिळालेली नसतील. अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छिते की बालभारतीची जी वेबसाईट ई बालभारती, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असा तुमच्या ठिकाणी, त्या ई बालभारती या वेबसाईट वरती तुम्ही तुमचं माध्यम सिलेक्ट केलं, इयत्ता सिलेक्ट केली की तुम्हाला तुमची पुस्तकं ही अगदी मोबाईल मध्ये सुद्धा PDF स्वरूपात डाउनलोड करता येतील. त्यामुळे आता अगदी इमिजिएट तुमचा अभ्यास अडणार नाही. अभ्यास तुम्ही सुरू करणार आहात. आता हा अभ्यास सुरू करताना आपल्याला टेक्स्टबुक सखोल वाचन हे सुरुवातीपासून करायचंय. मी आज जो वाचतेय तो मी माझ्या डोळ्यासमोर 2021 ठेव हे लक्ष. मग आता हे धडे वाचत असताना या पाठ्यपुस्तकात काय आहे बरं, मला खात्री आहे हा सगळं तुम्ही या अभ्यास केला नाही, या आधी तुम्ही हे वाचलेलं नाही, त्यामुळे तुमच्यासाठी हे सगळं छान रंजक असणार आहे. एक गोष्ट सांगते तुम्हाला, हिस्ट्री या शब्दामध्येच स्टोरी आहे. इतिहासामध्ये गोष्टी नसतील तर इतिहास पुढे जात नाही. आणि
ही गोष्ट आहे भारताची. बघा, ज्या वेळेला भौगोलिक शोध लागले वेगळे वेगळे, त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपन्या युरोपातल्या जवळजवळ सगळ्या देशांनी स्थापन केल्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, डच, डेन्स, पोर्तुगीज भारतात पहिल्यांदा आले. सत्तेच्या या स्पर्धेत ब्रिटिशांनी सरशी मारली आणि ट्रेडिंग राईट्स पहिले ब्रिटिशांनी मिळवले साधारण 1610च्या आसपास. पहिले दिवाणी हक्क ब्रिटिशांनी मिळवले 1757. बंगाल प्रांतामध्ये महसुली हक्क, दिवाणी हक्क त्यांनी मिळवले. मग या मधल्या 150 वर्षांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी काय केलं? ब्रिटिशांनी भारतीय भाषांचा, भारतीय कलांचा, भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. दुर्दैवाने भारतातल्या लोकांनी पण एवढा अभ्यास केलेला नव्हता जेवढा ब्रिटिशांनी भारतीय कलांचा, भाषांचा, संस्कृतीचा अभ्यास केला. आणि मग त्यांनी आपला इतिहास लिहिला. आणि मग हा इतिहास लिहिताना त्यांच्या लक्षात आलं की अरे, हे लोक जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे, पण तेव्हा तर त्यांना राज्य करायचं होतं. तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हे तर त्यांना मान्य करून चालणार नव्हतं. त्यांनी हळूहळू त्यांची इकॉनॉमिक मोनोपोली भारतावरती आणली. त्यांनी आपल्यावरती लादलं की तुम्ही रानटी आहात, असंस्कृत आहात, आणि आता बरं झालं तुमच्यावरती आमचं राज्य आलंय, आता आम्ही तुम्हाला शिकवून शहाणं करू. आणि मग आपल्याला तिथून पुढचा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे, तुम्ही 8वीत शिकलेला आहात, की कसं ब्रिटिशांनी त्यांचं साम्राज्य आपल्या देशावरती आणलं आणि तिथून पुढे 150 वर्ष त्यांनी आपल्यावरती राज्य केलं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इतिहासाकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आपण या सगळ्या गोष्टींना तोंड देतो. पुढे 150 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला जे काही पारतंत्र्य सहन करावं लागलं, आपल्याला तुम्ही रानटी आहात, असंस्कृत आहात, हा जो काही छाप बसला, तो सगळा या 150 वर्षांच्या काळामध्ये आपल्याला सहन करावा लागला. केवळ आपला इतिहास लिहून ठेवलेला नव्हता. इतिहासाकडे सजगपणे पाहण्याचं एक दृष्टी ही भारतीयांकडे दुर्दैवाने नाही. ती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये 250-300 किल्ले बांधले. एकाही किल्ल्यावरती त्यांना लिहून ठेवावं असं वाटलं नाही की हा किल्ला शिवाजींनी बांधला. आणि आम्ही मात्र काय करतो, रोपवेनी गडावर जातो आणि किल्ल्यावर कोळशाने स्वतःचं नाव लिहून येतो. हे टाळलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे पाठ्यपुस्तक तुम्हाला ही संधी देणार आहे. हे सगळं समजून घेण्याची संधी 6वीचं पाठ्यपुस्तक देणार आहे. या पाठ्यपुस्तकाच्या आशयामध्ये काय काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया. पाठ 1 मध्ये पाश्चात्य विचारवंत, ज्याला आपण इतिहासाचा इतिहास असं म्हणू शकतो, की इतिहास हा अभ्यास विषय म्हणून, विद्याशाखा कधी सुरू झाला, विषय म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कुठे शिकवला गेला आणि ते कसं झालं. कारण त्याआधी तुम्ही बघितलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, भूगोल यासारखेच विषय होते ज्याच्यात रिसर्च होत होते. मग इतिहास म्हणजे काय आणि इतिहासाला स्वतःची रिसर्च मेथड आहे का, संशोधन पद्धती आहे का? आज मी तुम्हाला कुठलाही एक कागद दाखवला आणि सांगितलं की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला कागद आहे, तुम्ही कराल का? म्हणजे इतिहासाच्या साधनांना आपण काही प्रश्न विचारतो की हे साधन कुणी लिहिलं, का लिहिलं, कशासाठी लिहिलं, कुणाच्या आज्ञेवरून लिहिलं, आणि या साधनांची निपक्षपाती उत्तरं मिळाली तरच आपण त्याचा साधन म्हणून ऍक्सेप्ट करतो. मग ही साधनं किती प्रकारची असतात? तुम्ही 5वी पासून शिकत आलेले आहात. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा अभ्यास करताना मागच्या इयत्तांची पुस्तकं आठवायची नाही असं करायचं नाहीये. 5वी पासून तुम्हाला आठवत, पहिला धडा हा इतिहासाची साधने आहे. लिखित, बौद्धिक, मौखिक ही जी 3 साधनं आहेत आणि कोणत्या साधनांचा आपण अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत ती साधनं, हे आपण 5वी पासून सांगत आलेले आहोत तुम्हाला. 6वी मध्ये तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास शिकलात. प्राचीन कालखंडाची साधनं मध्ययुगीन कालखंडाच्या साधनांपेक्षा वेगळी आहेत. अत्याधुनिक साधनं म्हणजे आता व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य आहे. आता सुद्धा आपण हे फेसबुकवर बोलतोय ना, इतिहासाचं साधन आहे. पुढे जाऊन ही सगळी साधनं ही असं घडलं असेल
हे सांगण्यासाठी महत्वाची ठरतात. म्हणजे आउटलुक तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. पहिल्या 2 पाठांमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन ह्या इतिहासाच्या साधनांबरोबरच पाश्चात्य आणि भारतीय विचारवंत आणि इतिहासाच्या साधनांमध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले आणि इतिहासाच्या साधनांमध्ये कशा पद्धतीने त्यांचा तार्किक शास्त्रीय एक ऑब्जेक्ट अभ्यास सुरू झाला, हे पहिल्या 2 पाठात तुम्ही शिकणार आहात. तिसऱ्या पाठामध्ये इतिहासाचा ऑमनी प्रेझेन्स, सर्वव्यापीपणा. इतिहास हा एक सर्वव्यापी सब्जेक्ट आहे. सर्वव्यापी म्हणजे काय? तुम्ही जी भाषा बोलता त्याला इतिहास आहे, तुम्ही जे अन्न खाता त्याला इतिहास आहे, तुम्ही ज्या पद्धतीचे कपडे करता त्यालाही इतिहास आहे. इतिहास हा सर्वव्यापी आहे आणि ह्या इतिहासाला तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनापासून वेगळं ठेवू शकत नाही. एखादा चित्रपट काढलाय, शाहरुख तुमचा आवडीचा हिरो आहे की नाही, शाहरुखने अशोका काढला, ऋतिक रोशननी अकबराच्या आयुष्यावरती चित्रपट काढला, किंवा आणखीन काय बाजीराव पहिल्याच्या आयुष्यावरती चित्रपट आला. हे सगळे चित्रपट येत असताना इतिहासकार महत्वाचे असतात का तिथे? तत्कालीन लोक कसे कपडे करत होते, तत्कालीन लोकांच्या आहारात कशाचा समावेश होता, त्या काळातल्या लोकांचं भाषेचं वैशिष्ट्य काय होतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इतिहासकार करतात. हा तुमच्या वर्तमानाशी आणि पर्यायाने भविष्याशी अतिशय क्लोजली जोडलेला असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे तुम्हाला पाठ 3 मधनं कळणार आहे. उपयोजित इतिहास, इतिहासाचं दैनंदिन व्यवहारात तुम्हाला उपयोजन कसं करता येईल. पाठ 4 ते पाठ 8 या 5 पाठांमध्ये तुम्हाला प्रसार माध्यम आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यम आणि इतिहास, समूह संपर्क माध्यम आणि इतिहास, पर्यटन, खेळ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात. सुंदर देश आहे आपला, काय नाहीये आपल्या देशात? बर्फ म्हणाल तर बर्फ आहे, वाळवंट म्हणाल तर वाळवंट आहे, प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे. आपल्याकडे नाहीये ती इच्छाशक्ती. तुम्ही युरोप अमेरिकेचा इतिहास लिहायला घेतला तर किती मागे जाल? 400 वर्ष, 500 वर्ष, 700 वर्ष, त्याहून फार मागे जाता येत नाही. भारताचा इतिहास आपण लिहायला बसलो तर इसवी सणाच्या आधीची 3.5 ते 5,000 वर्ष आणि इसवी सणानंतरची 5,000 वर्ष, 2,000 वर्ष, असा जवळजवळ 5,000 वर्ष ते 7,000 वर्षांचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. जगाच्या 5 प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेले आपण आहोत. त्यामुळे पर्यटन असेल, खेळ असतील, मनोरंजन असेल, या सगळ्या ह्याच्यात आपण खूप पुढारलेले आहोत. आणि हे सगळं, हा सगळा आढावा या 4 पाठांमध्ये घेतलेला आहे. आणि शेवटचा 9वा जो पाठ आहे, त्या पाठामधून तुम्ही या ठेव्याचं जतन कसं करायचं. बघा, जे पुण्याचे विद्यार्थी आहेत, आपण सिंहगडावर जातो, अधूनमधून तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचता की सिंहगडावरती एखाद्या एनजीओनी साफसफाई केली आणि 25 पोती भरून प्लास्टिकच्या बाटल्या काढल्या. आपण जिथे जाऊ तिथे जपत नाही तो ठेवा, ते जतन आपण करत नाही. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला जतन केलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत आपल्या पूर्वजांनी जे भव्य दिव्य करून ठेवलेलं आहे. बघा, अजिंठा वेरूळची जी गुहाचित्र निर्माण झाली ती इसवी सणापूर्वी 100-1,500 वर्ष तयार झाली. गेली 3-3,500 वर्ष हे रंग अतिशय उत्तम आहेत, अतिशय उत्तम पद्धतीमध्ये हे सगळं उपलब्ध आहे. आपल्या घराला आपण रंग दिला तर टिकतो का इतका? 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष एवढाच टिकतो ना रंग, मग खराब होतो. म्हणजे आपल्यापेक्षा आपले पूर्वज हे निश्चित हुशार होते आणि त्यांनी खूप चांगला ठेवा आपल्याकडे दिलाय. जगातल्या 7 आश्चर्यांपैकी अनेक आश्चर्य आर्किटेक्चरल दृष्ट्या, एस्थेटिक म्हणजे सौंदर्य शास्त्र दृष्ट्या, ही सगळी आश्चर्य आपल्याकडे आहेत, ती जपली पाहिजे, चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीकडे बग्स आहेत.
आपण काय आहे, जाऊ तिथे घाण करू, आपण रस्त्यावरती थुंकतो किंवा प्लास्टिकचा कचरा सगळा इकडे तिकडे टाकतो, हे टाळलं पाहिजे. आपल्या सुंदर देशामध्ये परदेशी पर्यटक आले, देशांतर्गत पर्यटन वाढलं, तरच आपल्याला अधिक काय म्हणूया रेव्हेन्यू हा उपलब्ध होणार आहे. आणि आपल्या सारख्या विकसनशील देशाला हा रेव्हेन्यू हवा आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी हा पैसा निश्चित वापरता येईल. आणि ही एक समज, हा जो ठेवा आहे हा आपण कशा पद्धतीने जतन करायचा आहे. आता जाऊया आपण नागरिक शास्त्राच्या किंवा राज्यशास्त्राच्या भागामध्ये. या वर्षीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या धड्यामध्ये आपण संविधान आणि संविधानात्मक प्रक्रिया, कोणता राज्यकारभार हा चांगला राज्यकारभार, पारदर्शक राज्यकारभार मानला जातो. दुसऱ्या धड्यामध्ये आपण निवडणुकीची प्रक्रिया, आपण अप्रत्यक्ष लोकशाही स्वीकारलेली आहे, आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह केंद्रात आणि राज्यात पाठवतो आणि आपल्या वतीनं ते राज्यकारभार करतात. मग मी एक काय म्हणूया स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून या सगळ्या प्रक्रियेचा भाग कसा, माझी भूमिका महत्वाची कशी, हे ओळखलं गेलं पाहिजे. तिसऱ्या धड्यामध्ये आपण राजकीय पक्ष, विविध विचारसरणी आणि त्या विचारसरणीच्या अनुषंगाने ते पक्ष कसे निर्माण होतात, कसे कार्य करतात, हे अभ्यासणार आहोत. तर चौथ्या धड्यामध्ये समजा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर आपण संविधानात्मक मार्गाने, बघा बस जाळपोळ करणं किंवा दगडफेक करणं हे कधीही संविधानात्मक मार्ग असत नाही. आपण सार्वजनिक मालमत्तेचं तिथे नुकसान करत असतो. मग माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली आहे, मानवतेच्या विरुद्ध एखादी गोष्ट झाली आहे, सरकार माझं म्हणणं ऐकत नाहीये, सरकार कार्यक्षमतेने कार्य करत नाहीये, करा ना विरोध. मग हा लेजिटिमेट मार्गांनी, संविधानात्मक मार्गांनी विरोध कसा करता येतो, तर चळवळीच्या रूपाने. आणि हे तुम्हाला चौथ्या धड्यातून समजणार आहे. तर पाचव्या धड्यामध्ये भारतीय लोकशाही समोरची जी आव्हानं आहे, ज्यामध्ये दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, निरक्षरता आहे, राजकारणाचं गुन्हेगारीकरण आहे. आता ही आव्हानं फक्त भारताच्या पुढची आहेत म्हणून आपण दिली आहेत असं नाही. थोडा आपण डीप विचार केला तर ही सगळ्या जगाला भेडसावली जाणारी आव्हानं आहेत. पर्यावरणाचं संरक्षण आहे, ओझोनच्या लेअरला आपल्याला माहितीये की खूप मोठं भोग पडलेलं आहे आणि त्यामुळे आपली ग्लोबल वॉर्मिंगची समस्या उभी राहिली आहे. मग आता असं नाहीये ना की फक्त ही भारताची समस्या आहे, एक ह्युमन रेस म्हणून सगळ्या जगासमोरची ही समस्या आहे. मग या समस्येला आपण सगळ्यांनी कसं तोंड द्यायचं, मग ती कचऱ्याची समस्या असेल किंवा इतरही पर्यावरणीय समस्या असतील. आता सगळ्या समस्या, सगळ्या गोष्टी धड्यामध्ये लिहिणं शक्य नाही. आता पुढचा जो मुद्दा आहे की हे सगळं मी ऐकलं, आता मी समजून घेतलं की पुस्तकामध्ये काय आहे, आता मी अभ्यास कसा करायचा. कुलकर्णी मॅडमनी तुम्हाला मगाशी सांगितलं, मीही तुम्हाला सांगतेय की जरी पुस्तक इतिहासाचं असलं तर तुमच्या रोजचा पेपर मी वाचला पाहिजे. मला रोजच्या बातम्यांची लिंकिंग तिथे करता आली पाहिजे. उदाहरणार्थ आकाशवाणी आणि इतिहास असा आशय तुम्हाला पाचव्या धड्यामध्ये. मग त्या धड्यातली माहिती मला आकाशवाणी इतिहासाचं साधन कसं, दूरचित्रवाणी इतिहासाचं साधन कसं याच्याशी लिंक करता आली पाहिजे. आपण ज्या दिवशी स्वतंत्र झालो 14 ऑगस्टच्या मध्यरात्री, त्या पहाटे 2:30 वाजता पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्राला उद्देशून एक भाषण केलं. त्या भाषणाचं नाव आहे ट्रिस्ट विथ डेस्टिनी, नियतीशी करार. आणि आज रेडिओ आर्काइव्ह्ज मध्ये हे भाषण उपलब्ध आहे. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान राष्ट्राप्रती अर्पण करताना संविधान सभेमध्ये जे भाषण केलंय ते आज रेडिओ आर्काइव्ह्ज मध्ये उपलब्ध आहे. ही इतिहासाची फार मोठी साधन आहेत. हा ठेवा आहे की काय हेतून आपलं संविधान निर्माण झालंय. दूरचित्रवाणी हे सुद्धा इतिहासाचं निश्चितपणे साधन आहे. बघा पु ल देशपांडे असतील किंवा
पंडित भीमसेन जोशी असतील, यासारखे जे विविध क्षेत्रातले मोठे कलाकार आहेत, आज जे आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांनी करून ठेवलेलं कार्य निश्चितपणे त्याचं फिल्मिंग झालेलं असेल आणि ते दूरदर्शनच्या आर्काइव्ह मध्ये, अभिलेखागारामध्ये साठवून ठेवलेलं असेल, तर आपल्याला माहितीये की ते इतिहासाचं महत्वाचं साधन होतं. म्हणजेच या इतिहासाची पुस्तकातली माहिती लिहिताना तुम्हाला इतर पूरक माहिती ही महत्वाची आहे. विजापूरचा गोल घुमट असेल, आग्र्याचा ताजमहाल असेल किंवा सीएसटी असेल मुंबईचं, ही जी मॉन्युमेंट्स आहेत, या ज्या इमारती आहेत, त्याची डिटेल माहिती पाठ्यपुस्तकात देणं शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो, पण त्याची निश्चितपणे माहिती तुम्हाला ही मिळवावी लागेल. बोरोबदूरचा स्तूप आहे, त्याचं चित्र आहे 4थ्या धड्यामध्ये. आणि बृहदोत्तर भारत ही संकल्पना स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्यावर विचारला गेला. तर तुम्हाला आठवत असेल आपल्या इयत्ता 6वीच्या पुस्तकातल्या पाठ 11 आणि 12 मध्ये या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळेल की प्राचीन कालखंडामध्ये भारतीयांचा आपल्या पूर्वेशी आणि पश्चिमेशी कशा प्रकारे व्यापारी संबंध होता आणि कसा त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने तिथे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि व्यापारी आणि राजकीय संबंध त्या देशांशी आपले होते. म्हणजे ही जी बृहदोत्तर भारत संकल्पना आहे, भारतीय संस्कृतीचा भारताबाहेर प्रचार आणि प्रसार, त्या संकल्पनेची माहिती जरी 10वीच्या पुस्तकात डिटेलमध्ये नसली तरी ती 6वीच्या पुस्तकात तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता हा जो वेळ मिळालेला आहे, सृष्टी इन्स्टिट्यूटचं नाव आहे किंवा आर्काइव्ह FTII आर्काइव्हचं नाव आहे किंवा भारतीय अभिलेखागाराचं नाव आहे, वेगळ्या वेगळ्या म्युझियम्सची नावं आहेत, वेगळ्या वेगळ्या इमारतींची नावं आहेत, सीएसटी सारखं रेल्वे स्थानकही आहे त्याच्यामध्ये, पश्चिम घाट रांगा म्हणजे सह्याद्री रेंजेसचं नाव आहे. ही जी सगळी माहिती आहे ना, इंटरनेटच्या साहाय्याने किंवा आपल्या पालकांच्या मदतीने काही वेळेला आपल्याला माहिती आहे की त्यांनी भेट दिलेली असते, त्यांना माहित असतं. सीएसटीच्या बाबतीत तर रिसेंटली दुर्दैवी घटना, दहशतवादी हल्ला, त्याला आपण सगळ्यांनी म्हणजे माझी पिढी तर निश्चितपणे साक्ष आहे, आपण ते पाहिलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे सगळं आपल्याला लिहून ठेवावं लागेल अभ्यास करता करताच. समजा धडा वाचत असताना, आता पुढचा मुद्दा लक्षात ठेवा हा, समजा मी धडा वाचते, धडा वाचत असते, मी त्या धड्यावर वन लाइनर तयार केली पाहिजे. वन लाइनर म्हणजे काय? रेने देकार्त या इतिहासकाराचं नाव आहे. मग तो कुठल्या देशाचा आहे, त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलं, किंवा व्हॉल्टेअरचं नाव आहे. बघा जी नावं आहेत ना, मायकेल फुको चं नाव आहे, सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीचं नाव आहे. मग इतिहास, त्यांचा देश, त्यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकाचं नाव, असं जर का एका ओळीत आपण लिहून ठेवलं, एका धड्यामध्ये अशा किती वन लाइनर तयार होतील बरं? 9 किंवा 10 वन लाइनर जेमतेम तयार होतील. अशा प्रत्येक धड्याच्या उदाहरणार्थ दुसऱ्या धड्यामध्ये विचारवंत, त्यांचं स्कूल ऑफ थॉट म्हणजे काय? विचारसरणी, स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रवादी विचारसरणी आणि 1857चे स्वातंत्र्य संवर्धन, असे 3च शब्द तिथे लिहून ठेवायचे. अशा वन लाइनर्स आपण तयार केल्यामुळे प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्न 1 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 6 आणि प्रश्न 8 एवढ्या प्रश्नांची आपली तयारी. आता हे जे सगळे प्रश्न मी सांगितले, हे चूक जोडी ओळखा किंवा वाक्य पूर्ण करा अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, ज्याला आमच्या भाषेत, शिक्षकांच्या भाषेत ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असं म्हणतात. म्हणजे तेवढे शब्द तुम्ही दिलात तर तुम्हाला मार्क कापायला तिथे संधी राहत नाही शिक्षकांना आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यामुळे या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची तयारी ही वन लाइनर्सच्या मदतीने करायची. असे इतिहासाच्या 9 आणि राज्यशास्त्राच्या 5 धड्यातले वन लाइनर्स तुम्ही शोधून काढायचे आहेत. एक धडा वाचता वाचताच करायचे. धडा वाचता
पुढची एक्सरसाइज म्हणजे चित्र. तुम्ही जर का संकल्पना चित्र तयार केलं तर त्या संकल्पना चित्रामध्ये पाठाची मध्यवर्ती संकल्पना घेऊन, म्हणजे एक विचारवंत आहे महात्मा फुले, वंचितांचा इतिहास, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेल्या शैक्षणिक संस्था आता या वर्षीच्या पुस्तकात नाहीये, पण याआधी तुम्ही निश्चित 8वीच्या पुस्तकामध्ये अनाथ विद्यार्थीगृह किंवा अनाथ बालिका आश्रम, तृतीय रत्न सारखं नाटक किंवा ब्राह्मणाचे सारखं शेतकऱ्याचा आसूड सारखं पुस्तक, कमिशन मुद्दे येऊ द्या की प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची आणि प्रत्येक धडा आणि धड्यातले महत्व, म्हणजे कारण धड्याशी कनेक्टेड पाहिजे आपल्याला. ओके. बोलू मी? ओके. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वन लाइनर्सची तयारी तुम्ही ज्या वेळेला करणार आहात आणि संकल्पना चित्रांची तयारी तुम्ही करणार आहात त्यावेळेला इतिहासाच्या 28 पैकी 14 मार्कांची म्हणजे जवळजवळ निम्म्या मार्कांची तुम्ही तयारी करता. आणि हे 14 मार्क असे आहेत की जे मार्क कापायला शिक्षकाला संधी राहत नाही, एवढा शब्द तुम्ही बरोबर लिहिला असेल तर. संकल्पना चित्राच्या बाबतीत जाता जाता तुम्हाला आणखीन एक टीप देते की ही जी संकल्पना चित्र आहेत तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला ती विचारलेली गेलेली आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला ती उत्तर पत्रिकेत काढायची आहे आणि त्याच्यासाठी निश्चितच सरावाची आवश्यकता असते. मग ते वेब प्रकारचं संकल्पना चित्र असेल किंवा ते चौकट पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, अशा पद्धतीचं असतं. कोणत्या पद्धतीचं संकल्पना चित्र आहे हे तुम्ही पाहून कशी संकल्पना चित्र आपल्याला आपल्या उत्तर पत्रिकेत कशी काढता येतील याचा सराव करायचा आहे. मी तुम्हाला काय मुद्दे सांगितले. सगळ्यात पहिलं म्हणजे पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन, आणि हे सखोल वाचन करत असतानाच वन लाइनर्स काढून ठेवायचे. हे वन लाइनर्स तुम्ही ज्या वेळेला तयार करता त्यावेळेला तुमच्या कृतीपत्रिकेतल्या 5 प्रश्नांची तुम्ही तयारी करताय, लक्षात घ्या. आणि मोठ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये टिपा लिहा, कारणे तुमचं मत नोंदवा. त्या प्रश्नांमध्ये निश्चितपणे आपल्याला व्यवहारातली दैनंदिन व्यवहारातली उदाहरणं देता येणं ही महत्वाची बाब असेल. आणि काही मुक्तोत्तरी प्रश्न आहेत. उदाहरणार्थ पहिल्याच धड्यामधला प्रश्न आहे की बिगर लोकशाही व्यवस्थेकडनं लोकशाही व्यवस्थेकडे जाताना कोणत्या संस्था निर्माण कराव्या लागतील. आता याचं थेट उत्तर तुमच्या पुस्तकामध्ये नाही, पण हे तुम्ही 6वी पासून शिकत पुढे आलेला आहात. बघा, पारतंत्र्यात लोकशाही नव्हती भारतात. या बिगर लोकशाही व्यवस्थेकडनं लोकशाही व्यवस्थेकडे आलेला भारत हे खूप छान उदाहरण आहे. मग काय काय केलं गेलं भारतामध्ये 1947 नंतर? मग या उत्तराच्या सुरुवातीला मला आधी सांगावं लागेल की बिगर लोकशाही व्यवस्था म्हणजे कोणती लोकशाही, कोणत्या पद्धतीची व्यवस्था. लोकशाही जिथे नाही ती राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, लष्करशाही असेल, वसाहतवाद असेल, कोणत्याही पद्धतीची व्यवस्था जिथे लोकशाही नाही त्याला बिगर लोकशाही व्यवस्था असं म्हटलं जातं. आणि ह्या बिगर लोकशाही व्यवस्थेतून लोकशाही व्यवस्थेकडे जाताना केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे, संस्था उभ्या केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्यातली माझी भूमिका. मी काय करायला हवं होतं? मी मतदान करून योग्य माझा प्रतिनिधी जर का निवडला तरच मला चांगल्या पद्धतीने या राजकीय प्रक्रियेचा भाग होता येईल. आता एवढं तुम्ही उत्तरामध्ये लिहिले 4 मुद्दे की तुम्हाला 2 गुण मिळतील. उत्तर लिहिताना तुम्ही आतापासून उत्तर लिखाणाचा सराव कदाचित करणार नाही, पण जेव्हा हे उत्तर लिखाणाचा सराव तुम्ही करणार आहात त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की निबंध वजा उत्तरं लिहायची नाहीये. तुम्ही भाषेचे निबंध कसे लिहिता तशी उत्तरं निश्चितपणे इथे लिहायची नाहीये. मग कशी लिहायची उत्तरं? उत्तरं ही पॉइंट वाईज लिहायची, मुद्दे सूद लिहायचे. नवीन मुद्दा
हा खालच्या ओळीवर सुरू करायचा आहे. अर्थातच त्याचाही तुम्हाला सराव करावा लागणार आहे. एक गणित आपल्या डोक्यामध्ये कायम बसलेलं असतं. 4 मार्क 6 ते 8 मुद्दे, 2 मार्क 4 मार्काचा कुठलाही प्रश्न नाही आपल्या कृतीपत्रिकेमध्ये, पण 2 मार्क 4 मुद्दे, अशा पद्धतीचे जे गणित आपल्या डोक्यात बसलेलं आहे ते तुम्हाला आता मागे ठेवावं लागेल. आणि निश्चितपणे तुम्हाला जेवढं उत्तर आहे तेवढं आपण लिहायचं. बघा, वर्षभर आपण केलेल्या अभ्यासाचं मूल्यमापन त्या 2 तासात जर का केलं जात असणार आहे तर आपण तिथे लिखाणाचा कंटाळा करून चालणार नाही. जेवढं उत्तर आहे तेवढं आपण सगळं लिहायचं, हीच गोष्ट आपण डोक्यात ठेवायची. म्हणजे आता मी तुम्हाला काय टिप्स दिल्या, पुस्तक वाचताना वन लाइनर्स तयार करा, संकल्पना चित्र तयार करा आणि उत्तराचे मुद्दे 1, 2, 3, 4 या उत्तरात हे 4 पॉइंट आले पाहिजे. काही वेळेला काही उत्तरं लिहिताना तुम्हाला मल्टिपल धड्यांमधनं माहिती मिळवावी लागेल. काही वेळेला उत्तरं लिहिताना तुम्हाला बाहेरची माहिती एखाद्या स्वयंअध्ययन साहित्याच्या मदतीने किंवा आपण आपल्या पियर्सशी म्हणजे सहाध्यायींशी किंवा आपल्या बरोबर जे कोणी आपले ट्युटर्स आहेत किंवा आपले शिक्षक आहेत, आपल्या घरात आपले मोठे लोक आहेत, पालक आहेत, यांच्याशी बोलून काही माहिती मिळवाल. ही सगळी माहिती तिथल्या तिथे लिहून ठेवायला तुम्ही सुरुवात केली पाहिजे. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे मुक्तोत्तरी प्रश्नांची तयारी कशी करा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुक्त उत्तरी. माझ्या मनात जे उत्तर आलं ना ते मी लिहिलं असा त्याचा अर्थ होतो. पण हा मुक्तोत्तरी प्रश्न भाषेतला असू दे, विज्ञानातला असू दे, भूगोलातला असू दे, नाहीतर इतिहासातला असू दे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे मुक्तोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्या विषयाच्या उद्दिष्टाला छेद देणारं उत्तर लिहायचं नाही. उदाहरणार्थ, तुमच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे की तुमच्या एरियामध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून तुम्ही काय सुचवाल. आता तुम्ही म्हणाल माझं उत्तर आहे ना, मी काही सुचवणार नाही असं मी लिहून येईल पेपरमध्ये. किंवा इतिहासामध्ये प्रश्न विचारलाय की ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छतासाठी तुम्हाला नियम तयार करायचे, तुम्ही काय सांगाल. मी काही सांगणार नाही. चालेल का असं? असं चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण इतिहासाचे जतन, संवर्धन आणि चांगला नागरिक तयार करणे जो राजकीय प्रक्रियेचा सक्रिय भाग असेल, हे आपल्या विषयाचं उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाला छेद देणारं तुम्ही लिहिलं तर त्याला गुण मिळणार नाही. म्हणजे मुक्तोत्तरी प्रश्नांचा विशेष असा सराव. बघा, निगेटिव्ह मत मांडणं म्हणजे चुकीचं असणं असं नसतं. काही वेळेला निगेटिव्ह मत मांडणंही गरजेचं असतं की नाही, मला हे पटलं नाही, मान्य आहे. त्या विषयाच्या उद्दिष्टाला धरून विषयाच्या अखेरीस जाणारं कुठलंही उत्तर लिहायचं नाही. मग कचरा व्यवस्थापनासाठी काय सुचवाल? कचरा वेगळा करायची गरजच नाही, ओला कचरा वेगळा करायची गरजच नाही असं लिहून तिथे चालणार नाही. त्या विषयाच्या उद्दिष्टाला सुयोग्य असं मुक्तोत्तरी उत्तर तुम्ही तयार करायचे. मग ग्राहकांची फसवणूक नाही म्हणून काय कराल? आता याचं थेट उत्तर पुस्तकात नाही, आपल्या घरातल्या मोठ्या लोकांशी, आपल्या ट्युटर्सची, आपल्याकडे काही स्वयं असेल तर त्यातून वाचून अशा प्रश्नांची तुम्हाला तयारी करावी लागणार. आणि आता सगळ्यात शेवटचा भाग, 10वीत आलेला आहात तुम्ही सगळे, या टप्प्यावर तुमचं स्वागत आहे. नाहीये, हे काही रॉकेट सायन्स नाहीये, भयंकर अवघड असं काही नाहीये. आपल्याला घरच्या सुरक्षित वातावरणामध्ये राहून छान पद्धतीने अभ्यास करण्याची ही संधी मिळाली आहे. ऑलवेज कन्वर्ट युअर प्रॉब्लेम्स इनटू युअर ऑपॉर्च्युनिटीज. जाता येत नाहीये किंवा आणखी कुठे क्लासला जाता येत नाहीये, याचं कन्वर्ट मी घरात राहून माझ्या कामाचं नियोजन कसं करेन, अभ्यासाचं नियोजन कसं करेल यामध्ये करा. जे तुम्ही वाचताय रोजच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते आपल्या पालकांशी चर्चा करा. जेवताना मी आज हे वाच, मग कदाचित आपल्या आईबाबांकडे या विषयातली थोडी जास्त अजून माहिती असेल, कारण कुलकर्णी मॅडमनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी हा इतिहास जगलाय, त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे जास्त माहिती असेल.
त्यांच्याही मेंटल नोट्स तयार करा आणि खूप छान पद्धतीने स्ट्रेस फ्री अशा वातावरणात तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला खूप वेळोवेळी माध्यमातून मार्गदर्शन मिळणारच आहे. अशा पद्धतीने तुम्ही जिथून आपल्याला ज्ञानकण वेचता येतील, जिथून जिथून माहिती मिळवता येईल त्या त्या प्रत्येक मार्गाचा अवलंब करून माहिती मिळवा, त्याची नोंद करून ठेवा, पाठ्यपुस्तक सखोल वाचा आणि छान पद्धतीने येणाऱ्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाऊ शकणार आहात. हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होईल या शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. लिबे मॅडम, खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. विद्यार्थी आणि पालक आता जे इथे आहेत आणि जे FB वर पण बघतायत त्यांची थोडीशी मी माफी मागते की टेक्निकल इश्यूमुळे तुम्हाला मधल्या काही गोष्टी ऐकू आल्या नाहीत, तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी पुढे जाते. मॅडमनी आता असं सांगितलं की नाही, इतिहास तुम्ही जगायचा आहे तुमच्या बरोबर. जसं इतिहासाबरोबर तुम्ही जगायचंय ना, तसं तुम्ही आता कोरोना बरोबर पण जगायची सवय लावून घ्यायला लागणार आहे. कारण कोरोना कधी संपणार आहे, आपल्या शाळा कधी चालू होणार आहेत, हे आपल्याला कुणालाच माहिती नाहीये. काल आता शिक्षण तज्ञांचे बरेच उहापोह चालू आहेत. काल शिक्षण कट्ट्यावर पण जसं शिक्षण तज्ञ काळपांडे साहेबांनी सांगितलं की पालकांचा 50% म्हणजे काही अंशी पालकांनी ह्याच्यामध्ये सपोर्ट करायचा आहे विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांनी स्व अध्ययन करायचंय आणि शाळा डिजिटल माध्यमातून जे विद्यार्थ्यांना शिकवतील, ह्या तिघांचा कॉम्बिनेशनने आपल्याला हे वर्ष जे आहे 10वीचं, हे 10वीचं वर्ष आपल्याला पुढे न्यायचंय. आणि ह्याच्या बरोबर तुमच्यासाठी सुपरमाइंड पण ह्याच्या बरोबर आहे. सुपरमाइंडचा सेल्फ स्टडी प्रोग्राम जो आहे, त्या सेल्फ स्टडी प्रोग्राम मध्ये लेखन, वाचन, दुरुस्ती, सराव ह्या चतुश्रुतीच्या माध्यमातून, चतुसूत्रीच्या माध्यमातून तुम्हाला कसा अभ्यास करता येईल ह्याच्यासाठी सुपरमाइंड तुमच्या बरोबर आहे. अभ्यास करताना तुम्ही जरी घरी असाल आणि अभ्यास करताना तुम्हाला जर काही शंका आल्या, तर त्याच्यासाठी सुपरमाइंडची एज्युकेशनल हेल्पलाईन सुद्धा आहे. हेल्पलाईनचा नंबर आहे 9049992808. ह्या नंबरवर तुम्ही तुमचा SMS करायचा आहे, तुमच्या सब्जेक्टचं नाव, तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर. आपले जे एक्सपर्ट टीचर आहेत, सुपरमाइंडचे एक्सपर्ट टीचर, ते तुम्हाला कॉलबॅक करतील आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंका तुमच्या तिथे सॉल्व्ह केल्या जातील. तर ह्याचा अवश्य तुम्ही उपयोग करून घ्या. चॅटबॉक्स मध्ये हा नंबर तुम्हाला दिला जाईल. अजून एक आहे की इतिहासाच्या आता जर का तुम्हाला काही शंका असतील, तर त्या शंका तुम्ही चॅटबॉक्स मध्येही टाकू शकता. त्या शंकांचीही तुम्हाला उत्तरं दिली जातील. जसं आता मॅडमनी सांगितलं की इतिहास जो आहे तो इतिहास कुठेही तुम्हाला पाठांतर करायचं नाहीये. जे मुक्तोत्तरी प्रश्न आहेत, त्या मुक्तोत्तरी प्रश्नांमध्ये तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं आहे. किंवा अगदी आपण म्हणू थोडक्यात उत्तरे असतील, त्याच्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा अशा प्रकारचे प्रश्न असतील, विधाने सहकारण स्पष्ट करा अशी जे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांसाठी सराव हा अतिशय महत्वाचा आहे. कारण आत्ताचा जो इतिहास आहे, तो आत्ताचा इतिहास हा तुमच्या रेग्युलर जीवनाशी निगडीत आहे. सो ह्याच्यासाठी पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन, लिखाणाची सवय ही अतिशय गरजेची आहे. पण नुसतं वाचन करून चालेल का हो? तर त्याच्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिडिंग महत्वाचं आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिडिंग मध्ये काय येतं, तर एखादा प्रश्न मी समोर घेतलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जेव्हा मी एखादा धडा वाचते, दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिडिंग. हेच आता अपेक्षित आहे पाठ्यपुस्तकाचं वाचन करताना. मग ते जे ऑब्जेक्ट आहेत, ते ऑब्जेक्ट म्हणजे सुपरमाइंडचा सेल्फ स्टडी प्रोग्राम, की ज्याच्यामध्ये आपण बोर्ड पॅटर्न प्रमाणे ऍक्टिव्हिटी शीट दिलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटी शीट विद्यार्थ्यांनी सोडवायच्या आहेत आणि त्या सोडवल्यानंतर त्याचं चेकिंग आणि त्याचे डिटेल मॉडेल आन्सरही आपण देतो आणि विथ मार्क्स अँड रिमार्क्स हे पण आपण देतो. म्हणजे चुका जाणा आणि चुका टाळा. आणि ह्या माध्यमातून तुमचं जे सेल्फ रिअलायझेशन म्हणजे मला कळेल की येस इथे मी चुकतोय, आणि त्यानंतर जेव्हा आपण त्या चुकातनं जेव्हा आपली दुरुस्ती होईल ते परफेक्शन असेल आणि ह्याच्याच माध्यमातून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन, स्वअध्ययन आणि पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सहभागी होणं, ह्याच माध्यमातून आपल्याला आत्ताची जी 2021ची 10वीची परीक्षा आहे त्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे. आपल्याला कुणावरही अवलंबून राहता येणार नाहीये, कारण सगळीकडे अनसर्टन्टी आहे. मात्र 10वीची परीक्षा होणार आहे हे सर्टन आहे. मला अभ्यास करायला लागणार आहे हे सर्टन आहे. मला आतापासून प्लॅनिंग अभ्यासाचं करायचंय हे सर्टन आहे. आणि ह्याच्यासाठी स्व अध्ययनाला पर्याय नाही. सो ह्या दृष्टीने तुम्ही स्व अध्ययन करा.
त्याच्यानंतर आपल्याला प्लॅनिंग करायला लागणार आहे. प्रत्येक विषयाला मी किती वेळ दिला पाहिजे आणि कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, ह्या पद्धतीचं प्लॅनिंग आपल्याला करायला पाहिजे. आत्ताच मॅडमनी जे इतिहासाचं सांगितलं, की इतिहास कशा पद्धतीने तुम्ही अभ्यासायचा आहे, प्रत्येक धड्यामध्ये काय उद्दिष्टाने तो धडा आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासासाठी दिलेला आहे, हे सगळं आता मॅडमनी सांगितलंय. आता पुढच्या विषयाकडे जाऊया, भूगोल. दया मॅडम, प्रश्न आहे काही? येस येस, बघते. इथे चॅट बॉक्स मध्ये मला काही प्रश्न दिसत नाहीयेत अनफॉर्च्युनेट. हाऊ टू रिमेंबर हिस्ट्री कन्सेप्ट असा एक क्वेश्चन विचारलेला आहे. यशने विचारलेला आहे हे क्वेश्चन. हाऊ टू रिमेंबर हिस्ट्री कन्सेप्ट. लिमे मॅडम प्लीज उत्तर देऊ शकाल? हाऊ टू काय प्रश्न आहे त्याचा? हाऊ टू रिमेंबर हिस्ट्री कन्सेप्ट. कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायचा? विद्यार्थी मित्रांनो, मी मगाशी सांगितलं तसं कन्सेप्ट ज्या वेळेला तुम्ही सांगणार आहात विद्यार्थ्यांना, शिकणार आहात, मग त्यामध्ये निवडणूक ही संकल्पना असेल, मध्यावधी निवडणूक ही संकल्पना असेल, किंवा इतिहासातल्या ज्या संकल्पना आहेत. इतिहास हा अमूर्त विषय आहे. विज्ञानाचा अभ्यास करता त्यावेळेला सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हृदयाचं एखादं मॉडेल दाखवून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, तसं इतिहासात होणार नाही. आता रिमेंबर म्हणजे पाठांतर करायचं नाहीये हे तर निश्चित आहे. इतिहास हा घटनांची साखळी आहे. एक घटना पुढच्या 4 घटनांना ट्रिगर करतो. हे एकदा तुम्ही लक्षात घेतलंत ना, हा घटना कारण परिणाम हा त्रिकोण एकदा लक्षात घेतलात तुम्ही, इतिहासाचा त्रिकोण, की तुम्हाला यातल्या संकल्पना लक्षात ठेवणं निश्चितपणे सोपं जाणार आहे. आणि तसाच अभ्यास पण तुम्ही करायचा आहे. या संकल्पना लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचं वाचन आणि मी सांगितलं तसं व्यवहारातली उदाहरणं, मग ती कदाचित पाठ्यपुस्तकात नसतीलही, पण तुम्हाला जास्तीची माहिती मिळवून ती व्यवहारातली उदाहरणं तिथे तुम्हाला सांगावी लागतील. की रोजची वृत्तपत्र तुम्ही वाचताय, आजचं वृत्तपत्र आणखीन 20 वर्षांनी इतिहासाचं साधन आहे, मग ते का जपलं पाहिजे? किंवा आपण आता सुद्धा आपण सगळेजण एका समूह संपर्क माध्यमांनी जोडलेले आहोत. मग या माध्यमांचा काय उपयोग आहे? म्हणजे हे अशा पद्धतीच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ना, त्यांचाच अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावा लागणार आहे. मॅडम, पाठांतर करायचं नाहीये, समजून घ्यायच्या आहेत संकल्पना आणि त्यांची उदाहरणं लिहायची. अभिजित जाधव आणि मयुरी म्हस्के या दोघांचाही प्रश्न असा आहे की आमचं हँडरायटिंग चांगलं नाहीये, तर आमच्या इतिहासात मार्क्स जातील का? हस्ताक्षर अशुद्ध आहे म्हणून आणि शुद्ध लेखनाच्या चुका आहेत म्हणून इतिहासामध्ये मार्क जाणार नाहीयेत विद्यार्थी मित्रांनो. पण एक शिक्षक म्हणून तुमचे पालकही तुम्हाला सांगतील, हे प्रत्येक पेपरचा एक हॅलो इफेक्ट असतो. म्हणजे तो पेपर हातात घेतल्या क्षणी पाहिल्यानंतर त्या पेपर विषयी एक असा ओव्हरऑल दृष्टिकोन तयार होतो. मग तुम्ही खूप खाडाखोडी केलेली असेल किंवा तुम्ही काय लिहिलंय ते नीट वाचता येत नाहीये, ऑब्विसली दॅट स्टोल ऑन युअर मार्क्स. आणि पुन्हा एखादे शिक्षक तुमच्या सुदैवाने असे असतील की लिहिलंय विद्यार्थ्यांनी, द्या त्याला मार्क. पण एखादे शिक्षक असेही असू शकतील, मला अपेक्षित आहे तसं नाही लिहिलं. आता कोण पेपर तपासतो हेही तितकंच महत्वाचं आहे. आपले पेपर तपासायला कुठे जातील हे गोपनीय असतं, आपल्याला माहित नसतं. आपल्या पेपरची काळजी आपणच घ्यायची. त्यामुळे एक गोष्ट आपण निश्चितपणे करू शकतो, तुम्हाला प्रॉब्लेम कळलाय ना, माझं हस्ताक्षर चांगलं नाही, मग आता माझं हस्ताक्षर सुधारण्यासाठी मी काय करू शकेन हा विचार आत्तापासून करा. एका अर्थाने मग तुम्हाला ही संधी मिळाली. मी मगाशी सांगितलं तसं आपल्या अडचणींचं रूपांतर संधीत करा. मला लिखाणाची गती नाही, मी स्लो लिहितो, त्यामुळे माझा पेपर वेळेत पूर्ण होत नाही, माझं हस्ताक्षर चांगलं नाही, मी शुद्ध लेखन मध्ये कमी पडतो, असे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी या संधीचा वापर करा आणि आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणा. अख्खं वर्ष आहे तुमच्या हातामध्ये आता, उलट ही योग्य वेळ आहे सुधारणा घडवून आणायची. इट्स अ गेम ऑफ प्रॅक्टिस. कोणी जन्मजात शिकून येत नाही, हे परसिव्ड स्किल आहे आणि ट्रेनेबल आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही लक्ष देऊन केलं तर निश्चितपणे हस्ताक्षर सुधारू शकता. थँक्यू. मॅडम, फेसबुक लाईव्ह वरून 2 प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की राज्यशास्त्राला किती मार्क्स असतात
आणि दुसरा प्रश्न आहे की राज्यशास्त्र आणि इतिहास या 2 पेपर जेव्हा सोडवत असतात तेव्हा कोणत्या पेपरला किती वेळ द्यावा? इतिहास आणि राज्यशास्त्र असा एकत्रित 40 गुणांचा पेपर आहे. त्यापैकी इतिहासाला 28 गुण आहेत आणि राज्यशास्त्राला 12 गुण आहेत. आणि वेगळ्या उत्तर पत्रिकेत सेक्शन 1 सेक्शन 2 असंही काही करायचं नाहीये तुम्हाला. तुमच्या कृती पत्रिकेमध्ये एकूण 9 प्रश्न आहेत. त्या 9 प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे इतिहासावरचे प्रश्न आहेत. तर 6, 7, 8 आणि 9 हे 4 राज्यशास्त्रावरचे प्रश्न आहेत. आता वेळ किती द्यायचा? साधं गणित आहे. आपल्याला 2 तासांचा जो कालावधी आहे त्याची आपण विभागणी सरळ सरळ करायची आहे. पहिले 10 मिनिटं स्टिकर्स लावणे, जी काय माहिती आहे ती भरणे, प्रश्नपत्रिका वाचणे, आपल्याला कोणता प्रश्न चांगला लिहिता येतोय याचा विचार करणे यात गेले. शेवटचे 10 मिनिटं मला थोड्याशा रेघा मारायच्या आहेत, किंवा समजा मला पुरवणी लागली असेल किंवा भूगोलाचा पेपर असेल तर त्याला नकाशाची पुरवणी असेल तर ती पुरवणी बांधायची आहे. होलोग्राफ स्टिकर म्हणजे तो काळा स्टिकर लावण्यासाठी शिक्षक तुमच्या जवळ येतात. अशा या सगळ्या गोष्टींसाठी वेळ ठेवायचा आहे. आणि मला वाचायचंय मी काय लिहिलंय, पुन्हा एकदा मी चेक करायचंय सगळा पेपर सोडवलाय की नाही, म्हणजे माझ्या हातामध्ये किती वेळ उरला आणि मला किती गुणांचा पेपर लिहायचा आहे. यावरून आता जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, प्रश्न 1 अ, प्रश्न 1 ब आणि प्रश्न 2 अ आणि नागरिक शास्त्रामधला प्रश्न 6 आणि प्रश्न 8 ब. आता या प्रश्नांना तुलनेने वेळ कमी लागेल. वेळ जास्त कुठे लागेल? मुक्तोत्तरी प्रश्नांना, कारणे लिहासारख्या प्रश्नांना. मग आपणच आपल्या लिखाणाची गती, आपल्याला येत असलेलं उत्तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण किती वेळ द्यायचा आहे हे ठरवायचंय. ब्रीदिंग टाइम हातात ठेवून आपला पेपर पूर्ण होईल याची नेहमी काळजी घ्यायची आहे. मला खात्री आहे निश्चितपणे प्रश्नपत्रिका कशी सोडवा असं अजून एखादं सेशन घेतील तुमच्यासाठी, त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे बोलूया. प्रश्नपत्रिकेपर्यंत जाण्यापूर्वी आता हा जो मधला अभ्यास आहे त्या अभ्यासासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मॅडम एकच क्वेश्चन घेऊयात आपण. असं विचारलंय की कोणते चॅप्टर्स महत्वाचे आहेत? आता या आधीच्या पद्धतीमध्ये प्रत्येक धड्याचा भारांश हा निश्चित केलेला होता. आता तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही धड्याला निश्चित असा भारांश दिलेलाच नाहीये, कारण तो डायनामिक आहे, तो बदलत राहणार आहे. त्या धड्याचा भारांश बदलत राहणार आहे. एक टिप तुम्हाला जाता जाता सांगायला हरकत नाही, ज्या धड्यावरती पॅराग्राफचा प्रश्न येईल त्या धड्यावरती इतर प्रश्न येणार नाहीत. आता 9पैकी कुठल्या धड्यावर पॅराग्राफचा प्रश्न येईल हे आपण आज सांगूच शकत नाही ना. त्यामुळे प्रत्येक धड्याचा काय म्हणूया भारांश किंवा वेटेज हे बदलतं राहणार आहे, ते डायनॅमिक असतं. पण तरी महत्वाचा असा स्पेसिफिक कुठलाही धडा नाहीये. रचनाच अशी आहे की प्रत्येक धड्याचा तुम्हाला सखोल अभ्यास करावाच लागेल आणि त्याची मदत घेऊन तुम्हाला उत्तरं लिहावी लागतील. त्यामुळे विशिष्ट असा भारांश आणि विशिष्ट असा महत्वाचा धडा नाहीये, सगळेच धडे महत्वाचे. आणि मॅडम अजून एक प्रश्न आहे. एबी लाईव्ह आता आपले विद्यार्थी बघतायत तर त्यांच्याकडून हा आलेला आहे की कोणता न्यूजपेपर इतिहासासाठी जास्त महत्वाचा आहे वाचणं? कोणता न्यूजपेपर? वर्तमानपत्र. कोणता न्यूजपेपर? नाही, स्पेसिफिक असा कुठलाही न्यूजपेपर नाही. कुठलाही एक रोजचं वृत्तपत्र वाचा. वृत्तपत्र हे इतिहासाचं साधन कसं? कारण बघा, एक छोटं उदाहरण देता येईल की तुमच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे की आघाडी शासन हे स्थिरता आणतं. आता याची दोन्ही पॉसिबल उत्तर आहेत. म्हणजे हे विधान बरोबर आहे म्हणूनही तुम्ही उदाहरण देऊ शकता आणि हे विधान चूक आहे म्हणूनही तुम्ही उदाहरण देऊ शकता. आता या उत्तराला तुम्ही रिस्पॉन्स कसा देता हे तुम्ही दिलेलं उदाहरण संयुक्तिक आहे का नाही याच्यावर ठरेल. आणि तिथे तुम्हाला वर्तमानपत्रांचा अभ्यास आणि अधिकची माहिती म्हणजे रिसेंटली लागलेले शोध असतात किंवा ही जी माहिती आहे ही जास्तीची माहिती सांगता आली पाहिजे. स्टे कनेक्टेड विथ टुडे. हिस्ट्री इज नॉट ऑलवेज अबाउट पास्ट. यू हॅव टू बी कनेक्टेड विथ टुडे. येस.
येस, थँक्यू मॅडम. खूप Thank छान you. तुम्ही माहिती दिली. जसं आता मॅडम म्हणाल्या, की थोडक्यात म्हणजे कान आणि डोळे उघडे ठेवून आता तुम्ही राहा आणि अशा पद्धतीने तुम्ही राहिलात तर तरच तुम्ही इतिहासाचा अभ्यास करू शकणार आहात. म्हणजे कुठेही पाठांतर करून मी परीक्षेच्या आधी 2 महिने रट्टे मारीन आणि इतिहासाचं उत्तर लिहू शकेन असं आता इतिहास राहिलेला नाहीये. तर त्याचा कंटिन्युअस स्टडी, थरो वाचन आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड रीडिंग म्हणजे परत मी म्हणेन की सेल्फ स्टडी हा खूप इम्पॉर्टंट आहे. मगाशी एक प्रश्न मॅडमना विचारला होता एका विद्यार्थ्याने, की माझं हँड रायटिंग खराब आहे तर मी काय करू? आत्ताच्या स्टेजला हँड रायटिंग आपण कितीही क्लासेस लावले तरी आत्ताचं आपलं हँड रायटिंग सुधारणार नाही. पण नक्कीच त्याचं प्रेझेंटेशन हे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. परत मी त्याच्यावरच येईन, ह्या प्रेझेंटेशनसाठी आपल्याला त्या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, की जे सुपरमॅनच्या माध्यमातून आपल्याला जे युनिटचे पेपर मिळतात, हे आपल्या जो बोर्ड पॅटर्न आहे, त्या बोर्ड पॅटर्न प्रमाणेच हे आपण डिझाईन केलेले असतात. 1 किंवा 2 धड्यांवर, 2 किंवा 3 धड्यांवर हे बोर्ड पॅटर्न प्रमाणे 40 मार्काचे पेपर असतात. ज्याची तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली हे जे आहेत, की मगाशी मला एक प्रश्न होता, की म्हणजे 3 मार्काच्या प्रश्नाला किंवा 2 मार्काच्या प्रश्नाला मी कशाप्रकारे उत्तर लिहिलं पाहिजे किंवा मुक्तोत्तरी प्रश्न आहेत, त्याला मी उत्तर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. तर ह्या सगळ्याचं उत्तर हे लिखाणाची प्रॅक्टिस. बरं, ही लिखाणाची प्रॅक्टिस आहे, ती लिखाणाची प्रॅक्टिस हे जर का प्रश्न ज्या प्रकारचे प्रश्न बोर्डात येणार आहेत त्या प्रकारच्या प्रश्नांचा जर का आपण सराव केला तर त्याचा डेफिनेटली आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी उपयोग होईल, की ज्याच्यासाठी सुपरमॅन तुमच्या बरोबर आहे. आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. दया मॅडम, एक रिक्वेस्ट होती. काही Yes, मुलांना अजून छोटे छोटे प्रश्न आहेत तर त्यांनी डिरेक्टली लिमय मॅडमना इनबॉक्स केले ते चॅट मध्ये, तर मॅडम त्या मुलांना ती उत्तरं देऊ शकतील. तर मॅडम प्लीज तुम्ही तेवढं कोऑर्डिनेट कराल त्या मुलांबरोबर. Yes. यश किंवा अभिजित जाधव, संदेश, तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही डिरेक्टली मॅडमना इनबॉक्स कराल त्यांच्या चॅट मध्ये. आणि दुसरं अजून एक आहे, की अजून तुम्हाला काही इतिहासाच्या संदर्भातल्या कंटेंट मधले काही तुम्हाला शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही सुपरमॅनच्या हेल्पलाईनवर जरी मेसेज केला तरी तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची, तुमच्या इतिहासाबद्दलच्या सगळ्या शंका आहेत त्या शंकांचं समाधान होईल. आपली हेल्पलाईन आहे, ते हेल्पलाईनचा नंबर आपल्या चॅटबॉक्समध्ये आता तुम्हाला दिसेलच, तर त्याच्यावरही तुम्ही SMS करू शकता. आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. भूगोल. भूगोल, आत्ताचा जो भूगोल आहे तोही परत त्याच्यामध्ये आपल्याला परत असं होतं, की भूगोलामध्ये काय बदल केलेला आहे. तर भूगोल म्हणजे आतापर्यंत 1ली ते 9वी जे आपण शिकलोय त्याचंच रिव्हिजन म्हणजे आत्ताचा 10वीचा भूगोल आहे. मग ह्या 10वीच्या भूगोलाचा मी अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, मी नकाशा कसा करायचा आहे, नकाशाचं वाचन कशा पद्धतीने करायचं आहे, भौगोलिक प्रश्नांची भौगोलिक कारणे द्या अशा प्रश्नांची उत्तरं मी कशा पद्धतीने द्यायचे, जे वेब पूर्ण करा किंवा संजाल पूर्ण करा अशा प्रकारचे जे प्रश्न आहे, ह्या प्रश्नांना मी कसं जायचंय आणि भूगोलाचा अभ्यास कसा करायचा आहे ह्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अतुल कुलकर्णी सर. अतुल कुलकर्णी सर पण बोर्ड ऑफ मेंबर्स आहेत आणि मी कुलकर्णी सरांना विनंती करते की विद्यार्थ्यांना भूगोलाचं मार्गदर्शन करावं. थँक्यू. अतुल कुलकर्णी सर. धन्यवाद. धन्यवाद दया मॅडम. Yes. या सुपरमाइंडने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला सहभागी करून घेतलं. मी सुरुवातीलाच या संस्थेचे आभार व्यक्त करतो. याचं कारण असं आहे की सध्याची ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये 10वीचं महत्वाचं वर्ष जे आहे त्याचा अभ्यास कसा करायचा हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. आणि या परिस्थितीत सुपरमाइंड या संस्थेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी हे सेमिनार आयोजित केलं. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी आणि ज्या बोर्ड ऑफ स्टडीज जे तज्ज्ञ आहेत या विषयातले त्यांच्याकडून ही सगळी माहिती तुम्हाला मिळते आहे. एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमचं हे वर्ष जे आहे ते निश्चितपणे चांगलं जाईल. तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. त्यामुळे सुपरमाइंडला सुरुवातीला धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे 5:10 आणि 11 सेकंद भारतीय प्रमाण वेळेनुसार झालेले आहेत. बराच वेळ इतिहासामध्ये गेलेला आहे, पण तरी सुद्धा आपल्याला आता पुढचा अभ्यास करायचा आहे. कारण जो इतिहास आहे तो भूगोलावरतीच घडतो. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास केल्याशिवाय इतिहासाचा अभ्यास होऊ शकत नाही किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला भूगोलाशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे. भूगोलाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की भूगोल हा विषय जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेला आपल्या एक लक्षात येतं की हा विषय तसा कंटाळवाणा, किचकट, बोर विषय आहे. काय बरेच लोक सांगतात काय काय ते भूगोलामध्ये खूप नद्या, पर्वत, पठार,
काय काय लक्षात ठेवायचं, एवढं सगळं कुठे जगातली माहिती लक्षात ठेवायची. अगदी तुम्ही आजी आजोबांना जरी विचारलं तरी ते पण सांगतात भूगोल विषय तसा आवश्यक आहे, पण काय किचकट होतो शाळेत, आम्हाला काही फार जमला नाही. आई वडील पण तेच सांगतात, मुलांनाही तो कंटाळा. याचं कारण असं आहे की मुख्यतः आपला जो दृष्टिकोन आहे, म्हणजे बघा ना, शाळेमध्ये शेवटचा तास कुठला असतो तर तो भूगोलाचा. जेव्हा आपल्याला घरी जायचं असतं, कंटाळा आलेला असतो, तेव्हा भूगोलाचा तास. आठवड्यातनं जेमतेम 3 तास असतात. आणि त्यामुळे हा अतिशय चांगला विषय, जो जगाचा आणि जो आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे असा विषय असला तरी सुद्धा आपल्याला या विषयाचा अभ्यास हा कंटाळवाणा वाटण्याची शक्यता आहे. पण आपल्याला आपला हा बदल यावर्षी खूप मोठ्या पद्धतीने करायचा आहे आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने सुद्धा हा विषय आपण शिकू शकतो. याच्यामध्ये खूप चांगले जोक्स आपल्याला करता येऊ शकतात. आपण सुरुवातच एका विनोदाने करूया, म्हणजे तुम्हाला जरा थोडंसं छान वाटेल. बराच वेळा आपण ऐकतोय काय काय भूगोलामध्ये, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की इक्वेटर, विषुववृत्त नावाची एक विषुववृत्ताची व्याख्या काय वगैरे असं विचारलं तर मग पटकन काही कोणाला सांगता येत नाही. मग कोणी कोणी काय काय सांगतं की एक काल्पनिक रेषा आहे, पृथ्वीच्या मध्यातून गेलेली आहे. मग कोणतरी म्हणतं उत्तर दक्षिण, कोण म्हणतं पूर्व पश्चिम वगैरे वगैरे. आणि मग शिक्षक तुम्हाला सांगतात पुस्तकातली व्याख्या वाचा, ते शिक्षक वर्गात समजावून सांगतात. आणि मग तुम्ही विषुववृत्ताची व्याख्या तुम्ही लिहिता की विषुववृत्त म्हणजे काय हे तुम्ही लिहिता. असंच एकदा काय झालं की एक युरोपमधला एक इंडस्ट्रियलिस्ट होता आणि तो एकदा विमानातनं चालला होता ऑस्ट्रेलियाकडे. आणि जाता जाता अचानक एअर होस्टेसने अनाऊन्स केलं दॅट नाऊ वी आर पासिंग फ्रॉम इक्वेटर, आपण विषुववृत्त पार करतो. तर तो जो उद्योगपती होता त्याने लगेच त्या एअर होस्टेसला बोलवलं, कम या, इकडे ये, ताबडतोब इकडे ये. येस सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, मी काय करू तुमच्यासाठी. तर तो म्हणला की नाही नाही, व्हॉट यू अनाऊन्स नाव. ती म्हणली नाही सर, मी फक्त आता सांगितलं की आपण इक्वेटर म्हणजे विषुववृत्त पास करून चाललेलो आहोत. येस येस येस, सो व्हेर इज द इक्वेटर, शो मी. आता तिला प्रश्न पडला की इक्वेटर दाखवायचं कसं, कारण त्यांनी शाळेत शिकलं होतं इक्वेटर हे काल्पनिक रेषा वगैरे वगैरे काय काय भूगोलात शिकलेलं होतं. मग तिने म्हणली की नाही सर, असं ते दाखवता येत नाही. तो एकदम उद्योगपती चिडला, तो म्हणला नाही नाही नाही, असं कसं. म्हणलं इट इज युअर ड्युटी टू शो इट, अदरवाईज आय विल लॉन्च कंप्लेंट अगेन्स्ट यू. तुम्ही तुमची कंपनी मला नीट सर्व्हिस देत नाहीये आणि पुढच्या वेळेपासून मी तुमच्या विमानात येणं बंद करून टाकेन. आता एवढा मोठा उद्योगपती, त्याच्याकडनं खूप फायदा मिळत होता. त्या एअर होस्टेसला शिकवलं होतं की नाराज करायचं नाही. ते म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला याचं उत्तर देते. जस्ट वेट फॉर फ्यू मिनिट्स, मी बायनॅक्युलर घेऊन येते म्हणे. आणि मग ती बायनॅक्युलर घेऊन आली आणि आता तुम्ही तो पण काय करा की तुमच्या शेजारी जी विंडो आहे त्या विंडोतनं खाली बघायला सुरुवात करा. बायनॅक्युलर लावा आणि विंडो मधनं खाली बघा. येस, त्यांनी बघितलं खाली, कुठे दिसतंय, व्हेर इज द इक्वेटर, कुठे दिसतंय, मला ते दिसत नाहीये. सो जस्ट वेट मिनिट, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे थोडं बायनॅक्युलर ऍडजस्ट करा. तो बायनॅक्युलर ऍडजस्ट करेपर्यंत त्यांनी काय केलं, त्या एअर होस्टेसने आपल्या डोक्यातला एक केस काढला उपटून आणि त्या बायनॅक्युलरच्या समोर असा धरला. आता तो धरलेला केस जो होता, तो धरल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर बघा, तुम्हाला तुमच्या दुर्बिणीमधनं पाहिल्यावर त्या काचेच्या समोर असं एक अशी बारीक थिन ब्राऊन कलरची रेषा दिसते का, लाईन दिसते का. हा येस 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 दिसते म्हणे, दॅट इज इक्वेटर, त्याला म्हणतात विषुववृत्त. तो उद्योगपती म्हणला येस येस येस, मला दिसलं म्हणे, विषुववृत्त दिसलं, हे ब्राऊन लाईन दिसली. अरे नुसतं विषुववृत्त नाही दिसलं मला त्याच्यावरनं चालणार एक उंट पण दिसला. आता लक्षात घ्या की आपण जेव्हा भूगोल शिकतो तेव्हा जर अशा छान पद्धतीने शिकत गेलो तर आपल्याला सगळ्या कन्सेप्ट या सोप्या होऊन जातात. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचं वर्ष आहे आणि सगळेजण सारखं सांगत असतात 10वीचा अभ्यास आहे, टीव्ही बघू नका, मोबाईल वरती जास्त वेळ राहू नका, गप्पा मारू नका. पण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण तो आपल्या आनंदाचा, मनोरंजनाचा भाग आहे. खूप वेळ त्याच्यात घालवायचा नाही, अभ्यासाला मात्र थोडा जास्त वेळ आपल्याला यावर्षी द्यायचा आहे. भूगोलाचा अभ्यास नेमका कसा करायचा हा आजचा आपला विषय आहे. या विषयाच्या संदर्भातल्या काही स्लाइड्स हे तुम्हाला मी दाखवणार आहे, पण थोडंसं आपण डायलॉग आता सुरुवातीला घेऊ आणि मग त्याच्यावरती बोलू. काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स जेवढ्या आता या थोड्या वेळा देता येतील तेवढ्या आपण आता घेणार आहोत. 10वीचा भूगोल जो आहे तो सामाजिक शास्त्राचा एक भाग आहे. 40 गुणांचा तुमचा हा पेपर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो अभ्यास आहे तो भारत आणि ब्राझील असं म्हटल्याबरोबर लगेच मुलं विचारतात काय, अहो म्हणे मागचा सिलेबस बरा होता, त्याच्यात फक्त भारत होता, या सिलेबस मध्ये भारतही घातलाय आणि ब्राझीलही घातलाय, हे दोन्ही एकदम कसा काय अभ्यास करायचा वर्षभर. एक तर बाकीच्या विषयांचा अभ्यास करून नाके नवाले, त्यात तुम्ही भारत आणि ब्राझील बद्दल आम्हाला काय माहिती आणि ते नावं कशी लक्षात ठेवायची, आम्ही तो देश पाहिलेला नाही, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. ब्राझीलच का घेतला, मग अमेरिका घ्यायचा, तो निदान आम्हाला माहिती तरी आहे, असंही आपल्याला वाटून जातं. मुळात लक्षात घ्या की भारत आणि ब्राझील हे दोन देश 10वीच्या पुस्तकात का आहेत, याचं कारण तुमच्या मागच्या वर्षीच्या अभ्यासामध्ये आहे. मित्रांनो, थोडंसं आपण मागे जाऊया. इयत्ता 3री मध्ये तुम्ही सामाजिक शास्त्रांचा अभ्यास सुरू केला. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास हा परिसर अभ्यासातून सुरू झाला. 3री, 4थी, 5वी, 3रीला तुम्ही आपला परिसर शिकलात भूगोलामध्ये, सामाजिक शास्त्रामध्ये.
त्याच्यानंतर मग 4थीला गेल्यानंतर जिल्ह्याचा भूगोल म्हणजे डिस्ट्रिक्ट जॉग्राफी शिकलात. 5वीला तुम्ही देशाचा भूगोल काही प्रमाणामध्ये अभ्यासलेला आहे आणि 6वीला तुम्हाला एक वेगळं पुस्तक, भूगोलाचं स्वतंत्र पुस्तक मिळालं आणि तुमचा अभ्यास सुरू झाला. आता 6वी, 7वी, 8वी, 9वी ह्या 4 वर्षामध्ये तुम्ही भूगोलाच्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे, स्वतंत्र पुस्तकाचा. आणि याच्यामध्ये महत्वाचे 4 घटक तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. कुठले कुठले घटक आहेत? एक सामान्य भूगोल, ज्याच्यामध्ये काही सामान्य संकल्पना असतात. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेऊन सांगतो जे तुमच्या लक्षात येईल. सामान्य संकल्पना म्हणजे काय? स्थानिक वेळ, प्रमाण वेळ किंवा ग्रहण यासारखी जी माहिती असते त्याला आपण म्हणतो सामान्य भूगोल. ही सामान्य भूगोलाची जी संकल्पना आहे किंवा एखाद्या ठिकाणाचं, प्रदेशाचं स्थान, तिथला विस्तार, हे सगळं सामान्य भूगोलामध्ये येतं. त्याच्यानंतर आणखीन एक घटक आहे भूगोलाची महत्वाची शाखा आहे प्राकृतिक भूगोल, ज्याच्यामध्ये सगळे नैसर्गिक घटक त्याच्यामध्ये येतात. आता हे जे नैसर्गिक घटक आहेत त्याच्यामध्ये, प्राकृतिक घटक आहेत त्याच्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, मृदा, जलप्रणाली असे सगळे घटक आहेत किंवा भूकंप, ज्वालामुखी यासारख्या घडणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या त्याच्यामध्ये येतात. प्राकृतिक भूगोलामध्ये नद्यांचं कार्य, वाहत्या पाण्याचं कार्य, समुद्र लाटांचं कार्य, सागरी लाटांचं कार्य, हिमनदीचं कार्य, जे सगळं तुम्ही मागच्या वर्षी शिकलेलं आहात हे सगळे घटक. किंवा मागच्या वर्षी आणखीन एक घटक तुम्ही शिकलेला दाब, ताण या ज्या गोष्टी आहेत तर त्या फोल्ड्स म्हणजे घड्या, या सगळ्या ज्या काही भूपृष्ठाच्या हालचाली आहेत, मंद हालचाली, शीघ्र हालचाली, विदारण क्रिया, हे सगळं प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे. प्राकृतिक भूगोल ही एक शाखा भूगोलामध्ये तुम्ही अभ्यासलेली आहे. त्याच्याबरोबर मानवी भूगोल ही महत्वाची शाखा आहे जी प्राकृतिक भूगोलावर आधारित आहे. मानवाने या निसर्गामध्ये अनेक बदल केलेले आहेत. मग हे बदल काय केलेत नेमके? मग त्याच्यासाठी अभ्यास करायचा तर पहिल्यांदा लोकसंख्या, माणसाची संख्या, जी लोकसंख्या, मग लोकसंख्येची रचना, घनता, त्याचे विविध घटक, त्याचाही अभ्यास तुम्ही 6वी, 7वी, 8वी लेवलवरती, पातळीवरती केलेला आहे. मग लोकसंख्येचा अभ्यास केल्यानंतर मग घटक येतो तो म्हणजे व्यवसाय. व्यवसायामध्ये शेती असेल, उद्योगधंदे असेल, व्यापार असेल, असे निरनिराळे घटक त्याच्यामध्ये येतात. मग त्याच्यानंतर इथं वाहतूक, संदेशवहन, पर्यटन हे सगळे घटक मानवी भूगोलामध्ये येतात. मानवी वस्ती हा एक घटक येतो. त्यामुळे मानवी भूगोल ही एक महत्वाची शाखा तुम्ही अभ्यासलेली. आणि सगळ्यात महत्वाचा भाग ज्याच्यामध्ये तुमचं कौशल्य पणाला लागतं ते म्हणजे प्रात्यक्षिक भूगोल, प्रॅक्टिकल जॉग्राफी. प्रात्यक्षिक भूगोल प्रत्येक वर्षी तुम्ही अभ्यासलेलं. अगदी मागच्या वर्षी तुम्ही पहिलंच प्रकरण प्रॅक्टिकल जॉग्राफीचं होतं, याही वर्षी पहिलं प्रकरण तुम्हाला प्रात्यक्षिक भूगोलाचं आहे. आता हे जे 10वीचं पुस्तक तुमचं आहे, हे 10वीचं पुस्तक तुमच्या समोर जेव्हा तुम्हाला असं दिसेल या पद्धतीने, हे जे पुस्तक आहे तुमच्या समोर दिसतंय, या पुस्तकाचा अभ्यास हा मुख्यतः 2 देशावरती आधारित आहे. हा 2 देशावरती का आहे? याचं कारण भूगोलामध्ये एक वेगळी संकल्पना आहे, त्याला म्हणतो आपण प्रादेशिक संकल्पना, रिजनल अप्रोच. भूगोलामध्ये बोलताना कोणत्याही 2 प्रदेशांची तुलना केली की आपल्याला पटकन 2 प्रदेशामध्ये असलेला फरक लक्षात येतो. आपण असं म्हणतो की नाही, पुण्याचं हवामान कोरडं आहे आणि उष्ण आहे. मुंबईला की लगेच घामाला सुरुवात, कर्जत पासून पुढे गेलात की घामाला सुरुवात, आणि एवढा घाम येतो आणि आपण सारखा घाम पुसत बसतो. मुंबईच्या माणसाला लगेच कळतं हा पुण्यातनं आलाय, सारखा घाम पुसत असतो. मुंबईत घाम काय येतो? कारण मुंबईमधलं हवामान दमट आहे, कारण तिथे समुद्र किनारा आहे. आता बघा, मी 2 प्रदेशांची तुलना केली आणि तुम्हाला सांगितलं हवामान कसं आहे, तिथलं तापमान किंवा तिथलं हवामानाची स्थिती काय आहे, कोरडा आहे का दमट आहे ते सांगितलं. इथे प्रादेशिक तुलना केली. अशी प्रादेशिक तुलना केली की मग आपल्याला लक्षात येतं की 2 प्रदेशामध्ये काय काय फरक आहे. मग असे कोणतेही 2 प्रदेश आपण घेऊ शकतो. म्हणून यावर्षी तुम्हाला काय केले की भारत आणि ब्राझील असे 2 प्रदेश घेतलेत आणि 6वी, 7वी पासून तुम्ही ज्या संकल्पना शिकलेल्या आहात त्या संकल्पनांचाच वापर करून तुम्हाला फक्त 2 प्रदेशामध्ये असलेलं त्याचं वितरण आणि तुलनात्मक अभ्यास यावर्षी करायचा आहे. आता ह्या ज्या 2 प्रदेश जे आहेत किंवा 2 देश घेतलेले आहेत आपण, हे 2 देश का घेतले याचं कारण तुमच्या पुस्तकात दिले, त्यामुळे मी आता वेळ कमी असल्यामुळे त्याच्यावरती डिस्कशन करणार नाही. हे जे 2 देश आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या तुलनात्मक घटक आपल्याला दिलेले आहेत ते कोणते कोणते आहेत? तर पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या एकूण 9 प्रकरणं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण प्रॅक्टिकल जॉग्राफी, त्याच्याशी संबंधित एक क्षेत्रभेट. आता आपण एकेका प्रकरणानुसार विचारही करू. त्याबरोबर क्षेत्रभेट हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण तुम्ही जर पाहिलं किंवा वाचलं तुमच्या लक्षात येईल की भूगोलामध्ये एक वेगळा प्रकार याच्यातून आणलेला आहे. तो म्हणजे काय? तर इथे एक संवादात्मक प्रकरण मांडलेलं आहे. काही विद्यार्थी नळदुर्गहून अलिबागच्या किल्ल्याकडे 3 दिवस प्रवास करत निघालेले आहेत शिक्षकांच्या बरोबर, आणि ते शिक्षकांशी प्रश्न विचारतायत, संवाद करतायत आणि त्या त्या ठिकाणाची माहिती घेत आहेत. असं संवादात्मक लेखन भूगोलाच्या पुस्तकामध्ये फार कमी वेळा आढळतं. ते आता या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता ही क्षेत्रभेट ठेवण्याचा उद्देश काय? तर मुळात आपली अपेक्षा अशी आहे की शाळेने क्षेत्रभेट आयोजित करावी.
आता या परिस्थितीत ते शक्य नाही, क्षेत्रभेटीला आपल्याला जाणं शक्य नाही. मग अशा वेळेला आपण स्वतःहूनच आपल्या ग्रुपमध्ये किंवा शाळेचे शिक्षक हे तुम्हाला कदाचित व्हर्च्युअल क्षेत्रभेट म्हणजे ऑनलाईन क्षेत्रभेट, कॉम्प्युटरच्या आधारे, मोबाईलच्या आधारे क्षेत्रभेट करता येईल का? असाही एक प्रयत्न करता येऊ शकतो. एक नवीन कल्पना आहे आणि त्याचा वापर करून आपण या प्रकरणाचा अभ्यास करू शकतो. या प्रकरणामधले संवाद वाचा, म्हणजे तुम्हाला भौगोलिक क्षेत्रभेट म्हणजे काय असते, त्याच्यात काय काय ऑब्झर्वेशन करायचं, काय काय निरीक्षण करायचं, कुठली माहिती घ्यायची, प्रोजेक्ट कसा लिहायचा, हे सगळं त्या संवादामध्ये दिलेलं आहे. प्रश्नांच्या बाबतीत विचार केला तर या संवादावरती आधारित प्रश्न येत नाही. प्रश्न कुठला येतो तर तुम्हाला काही कृती दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, इथे कृती हा शब्द जेव्हा मी वापरतो तेव्हा लक्षात घ्या की भूगोलाचं पुस्तक जे आहे ते ऍक्टिव्हिटी बेस्ड पुस्तक आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्रमाणे आहे, म्हणजे कृतीयुक्त अध्ययन आपल्याला करायचंय. पुस्तकाचा अभ्यास करताना नुसतं वाचायचं नाही, त्याबरोबर त्यातल्या कृती या तुम्हाला प्रत्येकाला घरी करून पाहिजे आहेत, प्रत्यक्ष करून पाहिजे आहेत. जेव्हा शक्य होईल तर तुम्ही या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपला विद्यार्थ्यांचा मित्रांचा ग्रुप करून त्या आधारे तुम्ही त्या कृती करू शकता. आता क्षेत्रभेटीवरती येणारे जे प्रश्न आहेत ते कोणते असू शकतात तर ते संवादावरती आधारित नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की उजनी धरण बघताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांना काय विचारले किंवा सिंहगडावरती विद्यार्थ्यांनी कोणत्या पदार्थांचा आस्वाद घेतला, असलं काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाहीत. मग प्रश्न कोणते येणार? क्षेत्रभेटीचे नियोजन कसे करावे, क्षेत्रभेटीमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, ही सगळी प्रश्नांची उत्तरे जी ती पुस्तकात दिलेली नाहीत, ती स्वमताची आहेत. आणि मगाशी मॅडमने सांगितलं हिस्ट्रीच्या त्याप्रमाणे स्वमताचे प्रश्न तुमच्या विचाराने तुम्हाला द्यायचे आहेत. हा विचार तुमचा स्वतःचा पाहिजे, तो गाईड छाप नको. म्हणजे तयार उत्तर कुठून तरी आणलेलं आहे, मिळवलेलं आणि ती लिहून टाकलंय असं करू नका. कुठली गोष्ट आहे की एखादा दुधाचा रतीब घालतात तसं उत्तर टाकू नका. तुमच्या स्वतःच्या मताने, स्वतःच्या मनाने, स्वतःच्या विचाराने लिहा. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो की यावर्षी परीक्षेमध्ये हा प्रश्न जेव्हा आला गेल्या वर्षी कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल, मला एका परीक्षकांचा फोन आला की सर एक प्रश्न विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर लिहिलंय आणि त्याने असं लिहिलंय की एका किल्ल्याला आम्ही भेट द्यायला गेलो, तिथे कचरा वगैरे सगळा पडलेला होता, मग आम्ही तो साफ केला वगैरे, सगळं स्वच्छता केली. तिथल्या पर्यटकांनी केलेले जे काही कचरा होता, घाण, डबे, बाटली सगळं जे काय होतं ते उचलून टाकून दिलं आणि आम्ही त्या किल्ल्याची स्वच्छता केली. पण त्याच्यात पुढे त्याने असं लिहिलं की त्या विद्यार्थ्यांनी की तिथनं मी चाललो असताना मला असं दिसलं की त्या किल्ल्याच्या बुरुजावरती, भिंतीवरती काही विचित्र मजकूर लिहिलेला आहे, काही चित्रविचित्र काहीतरी कोरलेलं आहे, खडूने लिहिलेलं आहे. मला फार वाईट वाटलं की हे सगळं आपले ऐतिहासिक आपला वारसा आहे आणि तिथे हे असं असू नये. म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी पाण्याची बादली आणली, स्वच्छ फडकं आणली आणि त्यांनी ते सगळं पुसून काढलं स्वच्छ आणि तो बुरुज आम्ही सगळा स्वच्छ केला, धुवून ते सगळे नको असलेला मजकूर काढून टाकला. आता ह्याला मार्क द्यायचे का नाही? मी म्हटलं पूर्ण मार्क, अवश्य मार्क द्यायचे, कारण तो त्या विद्यार्थ्याचा विचार आहे, तो खूप चांगला विचार आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे आपल्या मनातलं जे आहे ते मांडलेलं आहे आणि ज्याने कोणी लिहिलं त्याच्या मनातला जो कचरा त्याने त्याने टाकला होता तो कचरा याने साफ केलेला आहे आणि त्यामुळे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्याचा मार्ग त्याने दाखवलेला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपल्याला गुणगान करणं आवश्यक आहे. मित्रांनो, अशाच तुमच्या कल्पना फक्त स्वमताचे प्रश्न हे आधी लिहा, शिक्षकांच्याकडनं तपासून लिहा व्यवस्थित आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन मग तुम्ही प्रश्नपत्रिकेत, उत्तरपत्रिकेमध्ये ते लिहायचं. पहिलं प्रकरण जे आहे ते या पद्धतीने आपल्याला महत्वाचं आहे. प्रकरण दुसऱ्यापासून भारत आणि ब्राझीलचा अभ्यास सुरू होतो. दुसरं प्रकरण जे आहे ते सामान्य भूगोलाशी संबंधित आहे, स्थान, विस्तार आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी. इथे काय लक्षात ठेवायचं? लक्षात ठेवा, दोन्ही देशांचं अक्षवृत्तीय स्थान, रेखावृत्तीय स्थान, गोलार्ध हे 3 घटक जे आहेत, हे 3 घटक पाठच करायचे आहेत, कारण ते आपल्याला अतिशय उपयुक्त आहेत. त्याला पाठांतराशिवाय पर्याय नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील आणि व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस सराव करावी लागेल. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दोन्ही देशांची राजधानी हे लक्षात ठेवा. दोन्ही देशांचे जे फ्लॅग आहेत त्या फ्लॅगवरती काही प्रश्न येत नाही, पण तो फ्लॅग कसा तयार झाला? भारताचा तिरंगा आपल्याला माहिती आहे, पण ब्राझीलच्या झेंड्याचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये एक निळा गोल आहे, त्याच्यामध्ये काही डॉट्स आहे, त्याच्यावरती एक लाईन आहे काढलेली. या सगळ्याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये एक पिवळा रंग आहे, ग्रीन कलर आहे. या सगळ्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला इंटरनेटवरती निश्चित मिळेल, तो शोधून काढा. म्हणजे तुमचा अभ्यास खूप चांगला तयार होऊ शकतो, तुम्हाला इंटरेस्ट वाढू शकतो त्याच्यामध्ये. प्रकरण 3 जे आहे ते भौगोलिक रचना जी आहे, प्राकृतिक रचना दोन्ही देशांची आणि त्याच्यामध्ये असलेली जलप्रणाली. आता प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना महत्वाचं काय तर दोन्ही देशांच्या 5 प्राकृतिक विभाग, भारताचा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश उत्तरेकडचा, त्याच्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपकल्प म्हणजे ज्याच्यामध्ये द्वीपसमूह म्हणजे ज्याच्यामध्ये बेट,
हा घटक येतो. असे 5 प्राकृतिक विभाग लक्षात ठेवायचे. ब्राझीलचे 5 प्राकृतिक विभाग आपल्याला दिलेले आहेत. उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. या दोन्हीच्या तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे. दोन्हीचं लोकेशन कुठे आहे, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, नकाशाच्या सहाय्याने आपल्याला हा अभ्यास करणं अपेक्षित आहे. प्रकरण 3 हे या पद्धतीने आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जलप्रणाली हा घटक आहे. जलप्रणालीमध्ये 2 महत्वाच्या नद्या आहेत, अमेझॉन आणि गंगा. भारतातली गंगा जितकी महत्वाची आहे तितकीच ब्राझीलमधली अमेझॉन महत्वाची आहे. आता अमेझॉन नदी ही तुम्ही बऱ्याच वेळा पिक्चर मध्ये पाहिली असेल, अनाकोंडा मध्ये दाखवलेली आहे. आणि त्यामुळे अमेझॉन नदी किती त्याचं आजूबाजू जंगल मोठं आहे आणि आता त्या जंगलाला गेल्या काही दिवसांपूर्वी आग लागली खूप मोठी आणि नष्टही झालं. तर ते आपण सगळं पाहतो आहोत. तर त्याचाही अभ्यास करायचा आहे. भारतातली गंगा आणि अमेझॉन असा तुलनात्मक अभ्यास असेल. त्याबरोबर इतरही नद्या आहेत, पॅराग्वे, पॅरान्ना सारख्या नद्या असतील ब्राझीलमधल्या, त्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि भारतातल्या इतर काही ज्या नद्या आहेत, गोदावरी आहे, कृष्णा आहे, त्यांची माहिती आपल्याला घ्यायची. त्यांचं स्थान, लोकेशन, नदी प्रवाह हा उगमापासून उखापर्यंत आपल्याला दाखवता यायला पाहिजे. या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे. प्रकरण 4 जे आहे हवामान. आता हवामान हा घटक तुम्ही 6वी-7वी पासून शिकत आलेला आहे. हवामान म्हणजे काय, तापमान म्हणजे काय, पर्जन्यमान काय, कसं असतं, आर्द्रता कशी असते, क्षारता कशी असते, या सगळ्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. याच्यामध्ये ब्राझील आणि भारत या दोन्हीची तुलना हवामानाच्या दृष्टीने करायची. आता याच्यात तापमान ब्राझील मधलं कसं असतं, त्याच्यानंतर त्याचबरोबर भारतातलं तापमान कसं आहे, भारतामधलं पर्जन्यमान, विशेषतः भारतातला मान्सून जो आता 1 तारखेपासून येऊ घातलाय आपल्याकडे केरळमध्ये. त्याच्यानंतर भारतामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. जसा आपल्याकडचा विदर्भ मराठवाडा रिजन जो पर्जन्य छायेमध्ये, उत्तर कर्नाटक आहे, काही तेलंगणाचा काही भाग येतो, रायलसीमाचा काही भाग त्याच्यामध्ये येतो, मध्य प्रदेशचा काही भाग दक्षिणेकडचा येतो. तसा पर्जन्य छायेचा प्रदेश हा ब्राझीलमध्ये पण आहे. या दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला प्रकरण 4 मध्ये निश्चितपणे करायचा, तो महत्वाचा आहे. विशेष करून तुम्ही मॉन्सून वरती कॉन्सन्ट्रेशन एक चांगलं करा. आणि या प्रकरणातले जे आलेख आहेत, ग्राफच्या काही आकृती आहेत, स्तंभालेख आणि रेषालेख, ते फार महत्वाचे आहेत. प्रकरण 5 नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. तसं सोपं प्रकरण आहे. नैसर्गिक वनस्पती दोन्ही देशामध्ये आढळणाऱ्या महत्वाच्या, प्राकृतिक आणि हवामानानुसार कशा नैसर्गिक वनस्पती बदलत जातात. उदाहरणार्थ राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेश आहे, तिथे काटेरी वनस्पती आहेत. मग वनस्पतींचा आणि प्राकृतिक रचनेचा हवामानाचा काय संबंध आहे, असा अभ्यास तुम्ही महत्वपूर्ण या प्रकरणामध्ये करू शकता. आणि त्याचबरोबर महत्वाचे जे प्राण्यांच्या स्पीशीज आहेत, जसे एकशिंगी गेंडा असेल, त्याच्यामध्ये सुसर असेल किंवा डॉल्फिन्स असतील दोन्ही देशामधले, यांचंही महत्वाचे जे घटक आहेत, किंवा अनाकोंडा सारखा मोठा सर्प असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या स्पीशीज आहेत, त्यांचा एक नकाशा पण तिथे दिलेला आहे. तर तो आवर्जून पहा आणि त्याचा अभ्यास करा. तसं सोपं प्रकरण आहे. त्याच्यानंतर प्रकरण 6 जे आहे लोकसंख्या. लोकसंख्येची सुरुवातच मुळात 2 मॅप आहे, टिंब पद्धत आणि छाया पद्धत, जे तुम्ही 9वीत शिकलेला आहात. इथे तुम्हाला ती पद्धत काय ते शिकवलं नाही, डायरेक्ट मॅप दिलेला आहे. ब्राझील आणि भारताची लोकसंख्या यांची तुलना दिली आहे. लोकसंख्येची घनतेचं वितरण कसं आहे लोकसंख्येचं, हा पहिला घटक आहे. त्याबरोबर लोकसंख्येची रचना, म्हणजे ब्राझील आणि भारतामध्ये वयोरचना, तरुण किती आहेत, वृद्ध किती आहेत, याप्रमाणे वयोरचना. त्याच्यानंतर लिंग रचना, स्त्री पुरुष प्रमाण, त्याचा एक मनोरा, एक पिरॅमिड कन्सेप्ट तुम्हाला या पुस्तकात दिलेली आहे बघा. तो पिरॅमिड खूप महत्वाचा आहे. मनोरा जो दिलाय, वयोलिंग मनोरा, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष वयानुसार कसं बदलत जातं प्रमाण, हे त्यामध्ये दोन्ही देशांचं दाखवलेलं आहे. खूप महत्वाचं आहे. त्याबरोबर आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे आयुर्मान आणि साक्षरता. या दोन्ही घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा. त्याचे ग्राफ्स तुम्हाला दिलेले आहेत, ते आलेख आहेत, रेषालेख आहेत. त्या रेषालेखांचाही अभ्यास खूप करणं महत्वाचं आहे. प्रकरण 7 जे आहे मानवी वस्ती. इथे वस्तींच्या सुरुवातीलाच आपल्याला एक ऍक्टिव्हिटी आहे, विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, अशा दोन्हीतला फरक ओळखणारी ती कृती आहे. तर इथे आपल्याला ब्राझील आणि भारत या दोन्हीमध्ये वस्त्या कशा प्रकारच्या आहेत, सेटलमेंट्स कशा प्रकारच्या आहेत, कुठे त्या कॉन्सन्ट्रेट झालेल्या आहेत, एकत्रित झालेल्या आहेत, कुठे त्या विखुरलेल्या आहेत, त्याचा प्राकृतिक रचनेशी, हवामानाशी काय संबंध आहे, याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. विशेषतः याच्यामध्ये आणखीन एक घटक आहे, तो म्हणजे नागरीकरण. दोन्ही देशामध्ये नागरीकरण कसं झालंय, त्याच्यामध्ये कशी वाढ होते आणि त्याच्यामध्ये काय काय बदल घडतायत नागरीकरणामध्ये, नागरीकरणाची काय कारणं आहेत वाढण्याची दोन्ही देशामध्ये, किती भिन्न भिन्न आहेत, त्याच्यानंतर त्याचे काय परिणाम आहेत, चांगले वाईट जे परिणाम आहेत नागरीकरणाचे, तेही आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. त्यामुळे नागरीकरण या कन्सेप्टवरती जास्त भर तुम्ही या प्रकरणामध्ये आवर्जून द्या. आणि त्याचा नकाशा सुद्धा तिथे दिलेला आहे. दोन्ही देशांचा नागरीकरणाचे प्रदेश महत्वाचे दाखवणारा किंवा राज्य दाखवणारा नकाशा आहे. त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे.
प्रकरण 8 जे आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था, जी तुम्ही 9वीत शिकलेला आहात. अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे 3 महत्त्वाचे प्रकार, समाजवादी, मिश्र, भांडवलशाही. त्यानुसार भारत आणि ब्राझीलमध्ये कोणती अर्थव्यवस्था आहे ते आपण अभ्यासायचं पहिल्यांदा. मग व्यवसाय कोणते कोणते आहेत, प्राथमिक व्यवसाय, शेती, खाणकाम, मासेमारी. त्याच्यानंतर द्वितीयक व्यवसाय, त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे उद्योगधंदे. तृतीयक व्यवसाय, निरनिराळ्या प्रकारच्या सेवा. यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. हा अभ्यास करताना विशेषतः सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन ते करायचे ते ग्राफ वरती करायचंय. पुन्हा एकदा लक्ष द्या, या प्रकरणामध्ये जे ग्राफ दिलेले आहेत, ज्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्या परीक्षेमध्ये खूप 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 महत्वाच्या आहेत आणि त्याचा अभ्यास आपल्याला करणं हे आवश्यकच आहे. आणि म्हणून हे प्रकरण अभ्यासताना ग्राफ वरती कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त आपल्याला करायचं आहे, आकृत्यांवरती कॉन्सन्ट्रेशन खूप करायचं आहे. याच्यामध्ये व्यापार हा एक घटक आहे. दोन्ही देशांमधला व्यापारी संबंध कसे आहेत आणि कोणत्या व्यापार संघटनांची, म्हणजे पर्टिक्युलरली ब्रिक्स सारख्या संस्था किंवा संघटना आहेत, त्यांच्याशी हे देश कसे संबंधित आहेत याची माहिती दिलेली आहे, ती पण खूप महत्वाची आहे. प्रकरण 9 जे आहे पर्यटन आणि संदेशवहन. दोन्ही देशातली महत्वाची पर्यटन स्थळं, दोन्ही देशामध्ये असलेले वाहतुकीचे प्रकार. इथे नुसते प्रकार नाही अभ्यासायचे. एखाद्या प्रदेशात वाहतूक कमी किंवा जास्त का आहे याच्यावरती त्या प्रदेशातली प्राकृतिक रचना, हवामान आणि त्या प्रदेशाचा झालेला विकास हे घटक कारणीभूत ठरतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये अमेझॉनच्या जंगलात वाहतुकीचा प्रकार असणं शक्यच नाही, तिथे खूपच कमी वाहतूक आहे. मग ब्राझीलमध्ये कुठे वाहतूक विकसित झाली आहे, भारतात कुठे झाली आहे, कुठे कमी आहे, ते कुठले कुठले जलमार्ग महत्वाचे, वायुमार्ग महत्वाचे, रेल्वे मार्ग महत्वाचे, रस्ते मार्ग, त्याचे नकाशे दिलेले आहेत. ते नकाशासाठी खूप महत्वाचे आहेत, त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. संदेशवहन, त्याच्यामध्ये सॅटेलाइट, त्याच्यामध्ये असलेली प्रगती दोन्ही देशांची. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी तुम्ही आंतरराष्ट्रीय वाररेषा शिकलेला आहात, त्याच्या अगोदर स्थानिक वेळ, प्रमाण वेळ शिकलेला आहात. त्यामुळे स्थानिक वेळ, प्रमाण वेळ या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही काय करायचंय, या सगळ्याचा अभ्यास तुमच्या 10वीच्या शेवटच्या टॉपिकमध्ये ब्राझील आणि भारतातल्या प्रमाण वेळेशी जोडायचं. मग ब्राझील मधली प्रमाण वेळ किती आहे, भारतातली किती, आणि ब्राझीलमधल्या निरनिराळ्या देशामध्ये ती कशी बदलते हे आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. मला असं वाटतं की सगळ्या प्रकरणांची माहिती ही तुम्हाला मी दिलेली आहे. आता आपण स्क्रीन शेअर करायला सुरुवात करू. जॉग्राफीच्या टिप्स अँड ट्रिक्स आपण शिकणार आहोत. ही अर्थातच इंग्लिशमध्ये आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला मराठीत मी माहिती सांगतोय. हे पहिलं तुमचं क्षेत्रभेट प्रकरण त्याच्या संदर्भातलं आहे. क्षेत्रभेटीसाठी साहित्य कोणतं महत्वाचं आहे ते तुम्हाला या स्लाइडमध्ये दाखवलेले. हे सगळं साहित्य जे पुस्तकात दाखवत तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेले याची यादी तयार करा, परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे. प्राकृतिक नकाशा, इथे तुम्हाला एक सांगतो की नकाशाचा अभ्यास हा फार महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाचा आत्मा काय आहे तर तो नकाशा आहे. आणि कदाचित भूगोलाच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्याचा मंत्र काय आहे तर तो आहे नकाशा. नकाशाचा अभ्यास जेवढा कराल तेवढे भूगोलामध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्ही मिळवू शकाल. त्यामुळे नकाशाचा अभ्यास हा अनिवार्यच आहे. हो, पण आम्हाला कंटाळा येतो नकाशा, मग काय करायचं? कंटाळा येतो हे मान्य आहे, पण त्याच्यासाठी आपण करू शकतो. आता सध्या घरी वेळ आहे आपल्याला, घरी आपला भाऊ बहीण, आजूबाजूला कोणी सोसायटीतले एकत्र, मत फार जमू नका एकत्र, पण जर एखादा मित्र असेल किंवा घरातले कोणी आई बाबा असतील त्यांच्याबरोबर तुम्ही नकाशाचा एखादा गेम खेळू शकता. एखादं ठिकाण ओळखा, स्थान ओळखा, ते दाखवा, हे करू शकता. त्याच्याबरोबर आणखीन एक काम करा, जर आता शक्य असेल स्टेशनरी शॉप्स तुमच्या इथे जर काही उघडले असेल आणि तुम्ही पुस्तक वगैरे आणणार असाल, नसेल तर ऑनलाईन तुम्हाला नकाशे अवेलेबल आहेत विकिपीडियावरती आणि इंटरनेटवरती, ते डाउनलोड करून घ्या. आणि जर विकत आणलं तर कॅलेंडर मॅप विकत आणा जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा, आणि तुमच्या अभ्यासाच्या जागेवरती ते लावून ठेवा. कुठला? भारत आणि ब्राझील या दोन देशांचा प्राकृतिक आणि राजकीय हे दोन नकाशे आणायचे विकत, आणि ते कॅलेंडर सारखे छोटे असतील आणि ते भिंतीवर तुम्हाला लावता येतील असे नकाशे, किंवा त्याची झेरॉक्सही काढता येते आपल्याला, ऑनलाईन प्रिंट करून ते पण घेता येऊ शकतं. आणि रोज किमान एक 5 ते 10 मिनिटं रोजच्या रोज, जसं डॉक्टर सांगतात की नाही की रोज न चुकता ही गोळी घ्यायची, तसं रोजच्या रोज 5 ते 10 मिनिटं नकाशाचं ऑब्झर्वेशन. म्हणजे काय करायचं तर उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा तुमच्या सोयीनुसार डावीकडून उजवीकडे शक्यतो अशा पद्धतीने नकाशाचं वाचन करत जायचं. आणि मग नकाशामध्ये कोणते कोणते घटक दाखवले, तो नकाशा प्राकृतिक असेल तर त्याच्यात कोणते प्राकृतिक विभाग आहेत, त्याचे रंग कोणते आहेत, त्याचं नाव काय आहे, त्याची काय वैशिष्ट्य आहेत, रंगसंगती कशी केलेली आहे, इंडेक्स कसा बनवलेला आहे,
कोणती कोणती महत्वाची ठिकाणं तिथे आहेत, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. आणि मग ते ऑब्झर्व करून एकदा पूर्ण एक देश अख्खा पूर्ण झाला तुमचा महिन्यानी 2 महिन्यांनी, की पुन्हा सुरुवात करायची परत पहिल्यापासून. म्हणजे तुमचा नकाशा पक्का होत जातो. या पद्धतीने ऑब्झर्वेशन, पहिल्यांदा नकाशाचं निरीक्षण ही नकाशा वाचनाची पहिली पायरी. आणि नकाशा वाचन जो चांगलं करू शकतो, जो नकाशा चांगला सोडवू शकतो, त्याला जिओग्राफीमध्ये पैकीच्या पैकी मार्क निश्चितपणे मिळतात. किंबहुना ज्यांना चांगले मार्क जिओग्राफीत मिळतात त्याने नकाशा सोडवलेला असतो. 100 पैकी 90 मुलं नकाशा पूर्ण सोडवत नाहीत आणि 100 पैकी 95 ते 96 मुलं नकाशामध्ये उत्तरामध्ये स्टेन्सिलचा वापर करून नकाशा काढायचा कंटाळा करतात आणि त्यामुळे त्यांचे मार्क हे तिथे कमी होतात. कारण याची सवय आपण कधी करत नाही. कदाचित शाळेमधनं ही माहिती मिळतेच असं नाही, इतर ठिकाणून मिळते असं नाही. कारण जिओग्राफी हा विषय तसा बाजूला पडलेला आहे, करू आहे त्यावेळेला, बघू नंतर, आता मग गणित विज्ञान महत्वाचं आहे ते बघू, असं करताना दुर्लक्ष होतं. आणि मग काय होतं की इतर विषयात मार्क चांगले मिळतात पण सरासरी गुणामध्ये कमतरता येते. कारण का तर सामाजिक शास्त्रामधले गुण कमी झालेले असतात. ते का कमी होतात याचं महत्वाचं कारण भूगोलातलं म्हणजे नकाशाकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष. त्यामुळे ते आपल्याला टाळायचंय. नकाशा खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे आणि संपूर्ण आयुष्यावर उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ॲटलास नावाचं एक पुस्तक असतं, नकाशा संग्रह, ते जर तुम्हाला घेता आलं तर ते आयुष्यभर उपयोगी पडणारं पुस्तक आहे. आवर्जून घ्या आणि त्याचं ऑब्झर्वेशन करा. त्याच्यानंतरची स्लाइड आपण पुढे बघूया. हा ब्राझीलचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये 5 घटक तुम्हाला दाखवलेले. पॅन्टनल नावाचा एक भाग जो आहे तो महत्वाचा आहे. ब्राझिलियन हायलँड कुठे आहे बघा. ब्राझीलमध्ये हिमालयासारखा पर्वत नाही. मग सर्वोच्च शिखर कुठलं आहे? पिको दी नेब्लिना. एव्हरेस्टच्या तुलनेत ते किती मोठं आणि किती छोटं आहे हे तुम्ही ठरवा. अशा काहीतरी गमती जमती तुम्ही शोधायचा प्रयत्न करा, मग तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. हा नकाशा प्रकरण 4 मध्ये दिलेला आहे. 4 मध्ये हा जो नकाशा आहे 4.1 आहे. त्याच्या खाली एक क्रॉस सेक्शन म्हणजे काटछेद काढलेला आहे. त्या काटछेदामध्ये ब्राझीलची पश्चिमेकडून पूर्वेकडे एक प्राकृतिक रचना त्या काटछेदात दाखवलेली आहे. प्राकृतिक रचनेनुसार हवामान कसं बदलतं हे या नकाशात दाखवलेलं आहे. त्यामुळे या नकाशाच्या खाली असलेला काटछेद 4.2 आकृती आणि वरचा हा नकाशा, या दोन्हीचा एकत्रित अभ्यास तुम्हाला करायचा आहे हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे भारतातलं अॅन्युअल रेनफॉल आणि टेम्परेचर तुमच्या लक्षात येईल. पहिल्या राजस्थानमध्ये कमी रेनफॉल आहे आणि आसामकडे शिलाँगच्या जवळ जिथे चेरापुंजी मोसिनराम आहे तिथे जास्त रेनफॉल आहे. मोसिनराम किंवा चेरापुंजीला जास्त पाऊस का पडतो? पुस्तकात उत्तर दिलं नाहीये, तुम्हाला शोधावं लागेल ते उत्तर. पण अशी उत्तर आवर्जून शोधण्याचा प्रयत्न करा. पश्चिमेकडची किनारपट्टी बघा, तिथेही जास्त पाऊस पडतोय. असं ऑब्झर्वेशन आता पटकन करता येईल. म्हणजे खाली जी सूची दिली त्याच्यात कलर दिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्याच्या रेनफॉल मिलीमीटर्स मध्ये दिला आणि टेम्परेचर सेंटीग्रेड मध्ये दिलेलं आहे. त्याच्या सूचीचं ऑब्झर्वेशन तुम्ही व्यवस्थित करा. अशा पद्धतीने हा मेजर फॉरेस्ट टाइप्स जे आहेत. आता हवामान आणि फॉरेस्ट टाइप्स म्हणजे वन प्रकार, या दोन्हीचा काय संबंध आहे? हे दोन्ही नकाशे शेजारी ठेवा एकमेकांच्या आणि दोन्हीचा काय संबंध आहे ते बघा. इकडे तुम्हाला असं दिसेल की राजस्थानच्या बाजूला हॉट डेझर्ट लिहिलेलं आहे. तिथे अजिबात वनस्पती नाहीत. कारण का तर तिथे पाऊस कमी आहे. त्यामुळे पावसाचा त्या भाग, तो जो नकाशा आहे त्या नकाशात राजस्थानचा प्रदेश बघा, तिथे तुम्हाला पाऊस एकदम कमी दिसेल. अशा पद्धतीने हवामान आणि वनस्पती यांचा संबंध तुम्ही जोडू शकता. हे सगळे महत्वाचे जे प्राणी प्रकार आहेत त्यांचाही अभ्यास आवर्जून करा. हा टिंब पद्धतीचा नकाशा, याचा सर्वसामान्य अभ्यास करायचा आहे, डिटेल नाही. तुम्हाला फक्त लांबून बघून कुठे लोकसंख्या एकत्रित आलेली आहे आणि कुठे ती विखुरलेली आहे बघा. तुम्ही निश्चितपणे उत्तरेकडचा भाग बघा, अतिशय डॉटेड आहे. गंगेचा मैदानी प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, सगळीकडे जास्त घनता आहे. पश्चिम बंगाल बघा केवढी घनता आहे. आणि या उलट राजस्थान बघा, काश्मीर बघा, लोकसंख्येची घनता कमी आहे. हे लगेच पाहिल्या आपल्याला कळतं. हे टिंब पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. हा महत्वाचा नकाशा जो आहे त्याच्यामध्ये भारतातले महत्वाचे मार्ग आणि राज्यमार्ग, रस्ते मार्ग, महत्वाची बंदरं ही दाखवलेली आहेत. हे नकाशासाठी तुम्हाला निश्चितपणे येऊ शकतं दाखवायला. त्यामुळे यातली महत्वाची बंदरं, महत्वाचे रस्ते हे तुम्हाला तयार करावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल त्याची. ब्राझीलचा टिंब पद्धतीचा नकाशा. ह्या ज्या आकृत्या आहेत ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत प्रकरण 8 मध्ये, त्या खूप महत्वाच्या आहेत. इथे ब्राझील आणि भारताचं जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, व्यक्तिगत उत्पन्न, ते तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा आकृत्यांचा अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे. हा लिंग, वयोलिंग मनोरा हा एक खूप नवीन आणि वेगळी कन्सेप्ट आहे. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. खूप महत्वाचा आहे. त्याचाही अभ्यास आपण करायचा आहे. प्रकरण 6.
हे मानवी वस्तीमध्ये नागरीकरण किती झालेलं आहे ब्राझीलमधलं त्याचा हा नकाशा आहे, तोही महत्वाचा आहे. अशा पद्धतीने आपण लक्षात घ्या. कंटेंट एकूण जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिक जो आहे त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलंय बघा. फील्ड व्हिजिट 4 मार्काला आहे. लोकेशन आणि एक्सटेंड ज्या फील्ड व्हिजिट म्हणजे क्षेत्र भेट. प्रकरण 2 जे आहे ते 4 मार्काला आहे, स्थान विस्तार. प्रकरण 3 त्याच्यामध्ये फिजिओग्राफी म्हणजे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली 4 मार्काला आहे. हवामान हे प्रकरण 4 मार्काला आहे. नैसर्गिक वनस्पती प्राणी जीवन 5 मार्काला आहे. लोकसंख्या 5 मार्काला आहे. मानवी वस्ती 5 मार्काला आहे. व्यवसाय 4 मार्काला आहे. आणि शेवटचं प्रकरण 8वं 9वं जे आहे पर्यटन वाहतूक ते 5 मार्काला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक प्रकरण 4 ते 5 मार्काला निश्चितपणे आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकरणामध्ये भेदभाव केलेला नाहीये. खूप काही जास्त, खूप काही कमी असं काही केलेलं नाही. या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करताना तो सिरियलीच करायचा आहे. म्हणजे प्रकरण 2 पर्टिक्युलरली 2 पासून 9 पर्यंत एका सिरियल मधूनच अभ्यास करायचा. मध्येच प्रकरण 5 घेतलं, मध्येच 3 घेतलं असं करू नका. जिओग्राफीमध्ये एका सिक्वेन्स कारण प्रत्येक आधीचं प्रकरण दुसऱ्या प्रकरणाचा पाया आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. पेपर पॅटर्न तुम्हाला आता इथे दिलेला आहे, पण आता त्याच्यावरती डिस्कस करण्याचा आता वेळ नाही आपल्याकडे. वेळ आपला खूप कमी आहे. पण मला असं वाटतं की पेपर पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये प्रकरण प्रश्न 1 ते 7 तुम्हाला दिलेले ते प्रश्न 1 आणि 2 हे जे आहेत त्याच्यामध्ये अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. इथे एक लक्षात घ्या की तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करा. रिकाम्या जागा भरून विधान पूर्ण लिहिण्याची प्रॅक्टिस करा. एक उदाहरण आहे, तो ब्राझीलची राजधानी डॅश आहे, त्याचं उत्तर ब्राझिलिया असं आहे ऑप्शन मध्ये. ओके, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे, भारताची राजधानी दिल्ली आहे असं पूर्ण वाक्य लिहून रिकाम्या जागेखाली अंडरलाईन करा. तुम्ही नुसती रिकामी जागा लिहिली म्हणजे उदाहरणार्थ नुसता दिल्ली शब्द लिहिला किंवा नुसतं ब्राझिलिया लिहिलं तर मार्क मिळणार नाहीये. इथे भूगोलामध्ये कार्यकारण भाव हा महत्वाचा असतो. म्हणजे ब्राझिलिया म्हणजे काय, ब्राझीलची राजधानी आहे. दिल्ली म्हणजे काय, ती भारताची राजधानी आहे. म्हणून पूर्ण वाक्य नाही लिहिले तर परीक्षेत मार्क देणार नाहीत. म्हणून विधानं पूर्ण लिहा अशी स्पष्ट सूचना तुम्हाला दिलेली. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रश्न 1 मध्ये अचूक सहसंबंध ओळखा, साखळी बनवा असंही येऊ शकतं किंवा अचूक गट बनवा असाही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 2 मध्ये तुमच्या आवडीचा प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, योग्य जोड्या जुळवा, नेहमीचा ठरलेला प्रश्न भूगोलातला. त्याच्याऐवजी कदाचित परीक्षक असेही विचारतील, वेगळा घटक ओळखा, विधानांचा योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा, चुकीची जोडी ओळखा असंही येऊ शकेल 4 मार्कांसाठी. प्रश्न 3 जो आहे त्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तर लिहा 5 पैकी 4 हा ठरलेला प्रश्न आहे. पण त्याच्याबरोबर कदाचित असंही येऊ शकेल, नावे द्या 5 पैकी 4, चूक की बरोबर तेवढंच लिहायचं होतं, चूक किंवा बरोबर अख्खं काही लिहायचं नाही. त्याच्यामध्ये 5 पैकी 4 किंवा विधानावरून प्रकार ओळखा 5 पैकी 4, फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहा असंही याच्यामध्ये येऊ शकेल. ते जर आलं तर ते 3 पैकी 2 असेल आणि इथे प्रत्येकाला 2 मार्क असतील. हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक 2 तुम्ही लिहिणार, प्रत्येकाला 2 मार्क असतील. एका वाक्यात उत्तर दिलं तर प्रत्येकाला 1च मार्क असेल. प्रश्न 3 याच्यामध्ये हे एवढे प्रकारे परीक्षक कोणतेही विचारू शकतो. प्रश्न 4 आणि 4अ हा नकाशाचा प्रश्न आहे, जो या पेपरचा सेंटर पॉइंट आहे. जो हा प्रश्न चांगला सोडवला परीक्षक पहिल्यांदा लक्षात घ्या, पेपर आला की पहिल्यांदा तुमचा नकाशा बघतो आणि नकाशावरून तो ठरवतो शेतावरून भाताची परीक्षा कशी करायची. नकाशा कसा आहे याच्यावरून पेपर कसा आहे हे परीक्षकाला लगेच कळतं. म्हणून नकाशाचा प्रश्न खूप चांगला सोडवायचा आहे. मित्रांनो इथे लक्षात घ्या, नकाशामध्ये ब्राझील आणि भारत दोन्ही येणार नाही. तुम्हाला पुरवणी दिलेली असेल बोर्डाने, त्याच्यात भारत आणि ब्राझील दोन्हीचे नकाशे असतील. पण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न जे असतील ते कुठल्या तरी एका देशावरतीच आलेले असतील, आयदर भारत किंवा आयदर ब्राझील. आता याच्यामध्ये नकाशात अचूक लोकेशन दाखवणं आणि त्याच्याबरोबर त्याची सूचीमध्ये योग्य क्रमांक त्याचा जो दिलेला आहे तो लिहून, उपक्रमांक लिहून त्याचं चिन्ह काढून त्याचं माहिती लिहिणं, माहिती म्हणजे त्याचं नाव लिहिणं पुढे, हे आवश्यक आहे. या दोन्हीला मिळून मार्क आहेत. जर स्थान चुकलं तर मार्क जातील, अर्धा मार्क जाऊ शकेल. त्याच्यामध्ये थोडं पुढे मागे झालं तर, पूर्ण चुकीचं दाखवलं तर पूर्ण मार्क जातील. सूची नाही लिहिली तर अर्धा मार्क जाईल. स्थान बरोबर दाखवलंय, दिल्ली कुठे ते बरोबर दाखवलंय पण खाली सूचीमध्ये उल्लेख केलेला नाहीये तर तुमचा अर्धा मार्क त्याच्यामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे नकाशाची प्रॅक्टिस या पद्धतीने करा की जेव्हा जेव्हा नकाशा भराल त्यावेळेला अचूक स्थान, त्याची चिन्ह आणि खुणा शिक्षकांकडून शिकून घ्या व्यवस्थित, किंवा आपल्याला ती इंटरनेटवरनं पण मिळू शकतील, पुस्तकात पण दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्याची सूची भरणं हे आवश्यक आहे. नकाशा वाचन हा खूप महत्वाचा भाग आहे. इथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं पेपरमध्ये. त्यामुळे आत्तापासून पुस्तकातले नकाशे शांतपणे एकाग्र चित्ताने बघण्याचा प्रयत्न करा. एकाग्र चित्ताने म्हणजे अगदी काकदृष्टी ज्याला म्हणतात तशी नजर पाहिजे नकाशा बघताना.
आणि तशी जर नजर तुम्ही मिळवली तर तुम्ही नकाशा पटकन वाचू शकाल आणि मग तुम्हाला त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. या दोन्हीला 4-4 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ त्याला 4-4 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 5 जो आहे भौगोलिक कारणे द्या, 4 पैकी 2 इथे तुम्हाला 3 मार्कांसाठी आहे. 3 मार्काला 6 मुद्दे लिहायचे का असले काहीतरी प्रश्न अजिबात विचारू नका. याचं कारण काय तर असं काही नसतं ते एवढे मुद्दे लिहा तेवढे मुद्दे लिहा, 4 मुद्दे लिहिले म्हणजे 4 मार्क 3 त्याचा कंटेंटची गरज किती, कदाचित ती 2 मुद्द्याचीच असेल, कदाचित ती 6 मुद्द्याची असेल, म्हणजे ते प्रत्येकाला अर्धा मार्क द्यावा लागेल. हे तुम्हाला ठरवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षकांची किंवा आपल्या तज्ज्ञ व्यक्तींची आपल्याला मदत घ्यायला लागणार आहे त्या वेळेला. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ही प्रॅक्टिस करून तज्ज्ञांच्याकडून तपासून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. नुसतं मी करतोय माझा अभ्यास असं नाही चालणार, ते तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासूनही घेतलं पाहिजे आपल्याला आणि ते खूप आवश्यक आहे. तर तुम्हाला स्कोरिंग चांगलं करता येऊ शकेल. प्रश्न 6 अ आणि आ लक्षात घ्या की हे एकमेकाला ऑर आहेत. 6 अ मध्ये ग्राफ काढायच्या दिलेल्या माहितीवरून आणि त्याच्यावरच्या 3 प्रश्नांची उत्तर द्यायची आणि त्याला ऑर दिलाय तो म्हणजे एक ग्राफ दिलेला असेल तुम्हाला आकृती ती वाचायची शांतपणे, त्याच्यावरच्या 6 प्रश्नांची उत्तर द्यायची. ऑप्शन नाही, डायरेक्ट प्रत्येकाला 1-1 मार्क 6 मार्क. इथे जर तुम्हाला तो ग्राफ काढता येत असेल तर आवर्जून तोच प्रयत्न करा, कारण स्किल तुमचं कौशल्य दिसतं आणि त्याला मार्क असतात. ग्राफ काढताना प्रमाण, सादरीकरण, अचूकता आणि शीर्षक हे 4 घटक फार महत्वाचे आहेत, त्याला मार्क आहेत. प्रश्न 7वा सविस्तर उत्तरे लिहा किंवा स्पष्ट करा. या 2 पैकी एक परीक्षक काही विचारू शकतो. 3 पैकी 2 पर्याय त्याला आहेत. 3 पर्याय आहेत त्याच्यापैकी 2 तुम्हाला लिहायचे, प्रत्येकाला 4 मार्क आहेत. इथे तुम्हाला स्टेन्सिलचा वापर करून जर नकाशा काढून उत्तराला समर्पक असा नकाशा देता येत असेल, उत्तराला समर्पक उदाहरण देता येत असेल तर आवर्जून द्या. याला वेगळे मार्क असतात का? नाही. पण तुमच्या उत्तरला पूरक असं तुम्ही माहिती दिलीत तर त्याचा निश्चितपणे सकारात्मक फायदा पेपर तपासताना होतो आणि त्याचा परिणाम हा गुणांवरती एकत्रितरित्या होतो याची मला खात्री. त्यामुळे या दृष्टीने आवर्जून प्रयत्न करा. मी तुम्हाला आता पत्रिकेमध्ये विविध प्रकार या निमित्ताने सांगितले. पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार दाखवलेले आहेत. हे पर्सेंटेज दिले तुमच्या पेपर मधलं. एकूण 40 मार्काचा पेपर, त्यात 8 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे छोटे प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. शॉर्ट आन्सर म्हणजे लघुत्तरी प्रश्न 24 मार्कासाठी आहेत. लॉंग आन्सर दीर्घोत्तरी प्रश्न हे 8 मार्कासाठी आहेत. असा 40 मार्काचा तुमचा पेपर आहे. तो विथ ऑप्शन 60 किंवा 61 मार्काला आहे. हा, तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला बऱ्याच जणांचा तो इतिहासात प्रश्न होता म्हणून तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 4 मार्क आहेत, किती वेळ घ्यायचा? 5 मिनिटं. क्वेश्चन नंबर 2 किती वेळ घ्यायचा? 5 मिनिटं. 4 मार्कासाठी प्रश्न आहे, 5 मिनिटं वेळ आहे. तुम्हाला 10 मिनिटं प्रश्न 1 आणि 2 एकूण तुमचा 120 मिनिटाचा पेपर आहे, 2 तासाचा 40 मार्काचा. प्रश्न 3 4 मार्काचा प्रश्न आहे, 15 मिनिटं, 4 ओळी द्यायच्यात फक्त किंवा 2 फरक स्पष्ट करायचे. 15 मिनिटं दिलेली आहेत, एकाला 7.5 मिनिटं होतात फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहा आलं तर. 4 प्रश्नांची उत्तर लिहा असं आलं तर खूपच सोपं आहे. प्रश्न क्रमांक 4 अ नकाशा सोडवायचा आहे 15 मिनिटं. 4 ब नकाशा वाचून उत्तर द्यायचे, त्यालाही 15 मिनिटं. म्हणजे 4ला एकूण 30 मिनिटं आहेत. प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणे द्या. त्याच्यामध्ये 2 तुम्हाला लिहायचे आहेत, 15 मिनिटं आहे. एका भौगोलिक कारणाला 7.5 मिनिटं इतका वेळ तुम्ही घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 6 अ किंवा ब 2 पैकी एकच सोडवायचं आहे. 30 मिनिटं आहेत बघा त्याला. 15 म्हटले पण त्या दोन्हीपैकी एकच आहे. आपल्याला दोन्ही सोडवायचे नाहीयेत, ऑर आहेत. त्यामुळे 30 मिनिटं अर्धा तास आहे तुम्हाला. ग्राफ काढा आणि प्रश्नांची उत्तर लिहा किंवा ग्राफ वाचा आणि प्रश्नांची उत्तर लिहा. प्रश्न 7वा त्याच्यामध्ये 2 प्रश्न लिहायचे 4-4 मार्काला. त्याचे नकाशे तुम्हाला कदाचित काढावे लागतील, आवश्यक वाटलं तुम्ही काढू शकता. तर त्याच्यामध्ये 25 मिनिटं म्हणजे 12.5 मिनिटं एका प्रश्नाला तुम्हाला मिळतात. असं 110 मिनिटं झाली. 10 मिनिटं शिल्लक राहिली ती पेपर वाचायला, पुरवणी बांधायला आणि इतर गोष्टीला. असं आपण नियोजन करू शकता. हे नियोजन हे मी साधारणपणे माझ्या पद्धतीने दिलेलं आहे. तुम्ही तुमचं जे काही तुमची गती आहे त्याप्रमाणे बदलू शकता. एकूण 120 मिनिटं तुम्हाला या पद्धतीने वापरायची आहेत. मित्रांनो, हे अतिशय महत्वाचे आहे. डोंट फॉरगेट, काय विसरू नका, ओव्हरराईट करायचं नाही. प्रश्न क्रमांक 1 ओव्हरराईट करायचा नाही, त्यामुळे कुठे पेपरमध्ये ओव्हरराईट करू नका. आणखीन एक महत्वाची गोष्ट, ह्या अर्थात शेवटच्या सूचना आहेत, म्हणजे ज्या अजून तुम्हाला अवकाश आहे, तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करताय. प्रश्न क्रमांक 4 अ आणि 6 अ हे स्किल बेस आहेत. ते तुम्ही जेवढे चांगले सोडवाल तेवढा चांगला उपयोग तुम्हाला निश्चितपणे ह्याच्यामध्ये होऊ शकतो पेपरमध्ये आणि स्कोरिंग खूप चांगलं होऊ शकतं तुमचं. मुक्तोत्तरी प्रश्न स्वतःच्या उत्तराने लिहिले, स्वतःच्या विचाराने लिहिले, आधी तपासून व्यवस्थित, तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे नकाशा आकृत्या काढताना तुम्हाला रंगीत पेन्सिलचा वापर करायला परवानगी दिलेली, तशी स्पष्ट सूचना प्रश्नपत्रिकेवरती दिलेली आहे. लक्षात घ्या, रंगीत पेन्सिल याचा अर्थ ऑइल पेस्टल्स नाही, तेलकट खडू नाहीत, वॉटर कलर नाहीत, फक्त रंगीत पेन्सिल, ती सुद्धा नकाशा काढण्यापुरता.
आकृत्या काढण्यापुरता, आलेखापुरता तुम्ही वापरू शकता. या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या पुढची स्लाइड आपण अर्थातच धन्यवाद, थँक्यू असं या स्लाइड मधनं आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या काही महत्वाच्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत. जिथे जिथे तुम्हाला लक्षात घ्या की एकच मिनिट मी जरा समारोप करतो 1 मिनिटामध्ये आणि मग तुमचे काही प्रश्न असेल ते आपण सुरू करू. थोडक्यात तुम्हाला मी परत एकदा एक सांगतो की या सगळ्या घटकांमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आता सुरुवातीला, तर भूगोलाचा अभ्यास हा पहिल्यांदा एक तर सोपा आहे. ब्राझील हा आपल्यासारखाच एक देश आहे, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही साम्य आहेत, काही फरक आहेत, की आपल्यासारखाच प्रगतिशील देश आहे, त्यामुळे अवघड वाटण्याचं काही कारण नाही. घरामध्ये नकाशा लावलात तर तुम्हाला अभ्यास खूप सोपा होऊन जाईल, किंवा ॲटलास मध्ये नकाशा ऑब्झर्व केला तर ते खूप सोपं होईल. पण म्हणून घरात नकाशा लावायला म्हणून आत्तापासून घराच्या बाहेर पडून फिरू नका कुठेही. जेव्हा केव्हा सगळं चालू होईल, व्यवस्थित होईल, सगळं नॉर्मल होईल, त्यावेळेला नकाशे विकत आणा. आता नसतील घरी तर जे घरी उपलब्ध आहे त्याच्यावरती अभ्यास करा. आधी स्वतः सुरक्षित राहा. त्याच्यानंतर महत्वाचं घटक म्हणजे जिथे जिथे तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत, आलेख दिलेले आहेत, त्याचा अभ्यास हा आत्तापासून करायला सुरुवात करा. ते काढून बघण्याचा प्रयत्न करा. पुस्तकातच दिलंय ना, माहिती कसं काढायचं. काही काही लोक आकृत्या पाठ करतात. मी एक पाहिलंय विद्यार्थी गणित पाठ करून जातो. असं पाठांतर करून काही होत नाही, कारण आपलं पुस्तक हे कृतीयुक्त आहे. आपल्याला प्रत्यक्ष कृती करायची आहे. त्यामुळे कृती निश्चित करून पहा. त्याच्यासाठी आपल्या शिक्षकांची, तज्ञांची मदत घ्या. सुपरमाइंड सारख्या संस्था आहेत की ज्या अतिशय चांगलं काम करतात. अशा संस्थांची तुम्ही मदत घेऊ शकता. आपल्या आता सध्याचा काळ असा आहे की आपण कोणाची ज्याची आवश्यक असेल, तज्ञ असेल, त्याची मदत घेऊन आपलं काम, आपला जो काही उद्देश आहे पुढे आपला यशस्वी होण्याचा, तो निश्चितपणे आपण केला पाहिजे. आणि सकारात्मक दृष्टीने पहा. जॉग्राफी हा तुम्हाला रिलॅक्स करणारा विषय आहे, सोपा विषय आहे. खूप चांगले मार्क याच्यात मिळतात. पैकीच्या पैकी गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी आहेत आणि त्या सर्वांनी नकाशाचा वापर चांगला केल्यामुळे आणि आपलं स्किल, कौशल्य दाखवल्यामुळे त्यांना चांगले मार्क हे मिळालेले आहेत. त्यामुळे मला जी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगायची सांगून झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळेजण मगापासून अतिशय निष्ठेने, शांतपणे ऐकता आहात. कोणताही त्रास मला हे सगळं सांगताना झाला नाही. काल एका शिक्षकांचं प्रशिक्षण घेत होतो मी. सारखं मधनं कोणतरी बोलत होतं आणि सांगावं लागत होतं मला, बंद करा जरा आवाज, बंद करा आवाज. आणि आज तुम्ही विद्यार्थी असून सुद्धा इतका चांगला रिस्पॉन्स दिलाय. खूप छान वाटलं मला आज बोलताना आणि मजा पण आली. आपण असंच कधीतरी असं भेटत राहू अधनं. तुम्ही पण छान एन्जॉय करा, भरपूर अभ्यास करा आणि पुढच्या वर्षी भरपूर मार्क हे परीक्षेमध्ये मिळवा. खूप चांगलं कॉलेज म्हणून तुमचं करिअर निश्चित करा आणि तुमचं माइंड जे आता नुसतं माइंड आहे ते सुपर करा. धन्यवाद. थँक्यू सर. सर, काही प्रश्न आहेत, काही FB वर पण आलेले आहेत आणि इथे चॅट बॉक्स मध्ये पण काही प्रश्न आहेत. तर प्रश्न असा आहे की भूगोलाचा अभ्यास किती वेळ केला पाहिजे पहिल्यापासून? भूगोलाचा अभ्यास किती वेळ केला पाहिजे? भूगोलाचा अभ्यास अगदी रोजच्या रोज अभ्यास करण्याची गरज नाही. रोजच्या रोज तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं जर वेळ काढू शकत असाल तर नकाशा वाचन अगदी समजा धरून सारखे रोज नाहीच जमत आहे. एक दिवसाआड म्हणा, आठवड्यात एक 2-3 वेळा तरी नकाशा वाचन आवर्जून करा. एक रविवारचा दिवस असा घ्या की तुम्ही दररोज 5-10 मिनिटांचा रविवारी एक तासभर सलग देऊन नकाशा वाचेन मी. पण असं नुसतं रविवार नको, सातत्य त्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला. आणि भूगोलाचा अभ्यास आठवड्यातनं 1 ते 2 दिवस जरी तुम्ही केलात, जेवण एक तुमचा शनिवार किंवा रविवार असा धरलात आणि त्याच्यामध्ये साधारणपणे प्रत्येक प्रकरण म्हणजे एकेका प्रकरणाचा अभ्यास करायला 2 तास पुरेसे आहेत. म्हणून आठवड्यातले तुम्ही 3 ते 4 तास त्याला दिलेत, 3 तास वगैरे, जसे शाळेमध्ये 3 तास आहेत, घरी 3 तास दिलेत तरी त्याला पुरेसे आहेत. सर, पुढचा प्रश्न एक असा आलेला आहे की नकाशा कसा लक्षात ठेवायचा आणि तो कसा लक्षात ठेवला पाहिजे, असा पुढचा हे आहे. नकाशा कसा लक्षात ठेवायचा? आता असं आहे की लक्षात घ्या की एखादी गोष्ट कशी लक्षात ठेवायची, तर आपल्याला आपल्या आवडता हिरोचे पिक्चर कोणते ते कसं लक्षात राहतं, ते कसं लक्षात ठेवतो आपण? अरे नाही, हे असं, या पिक्चर मध्ये असं केलं होतं का, मग त्या पिक्चर मध्ये तो तसा होता, त्या पिक्चर मध्ये त्याचा शॉट असा होता, हे कसं लक्षात राहतं आपण? ते काहीतरी वेगळं होतं म्हणून लक्षात राहिलं ना. त्यामुळे मग आजही आपल्या लक्षात आहे बघा की आता आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय, म्हणजे काय 3 इडियट्स असं म्हटलं की लगेच 3 इडियट्स आठवतात, कारण ते ऍक्टिव्हिटी बेस्डच होतं सगळं. 3 इडियट्स म्हणजे हे कसं लक्षात राहिलं बघा आपण, काहीतरी वेगळं होतं. नकाशामधल्या वेगळ्या गोष्टी काय आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. म्हणजे आता पॅन्टनल लिहिलंय तिथे, पॅन्टनल नावाचा काहीतरी एक शब्द लिहिला, रे काय कळत नाही, जाऊ दे सोडून देऊ, असं नाही. पॅन्टनल म्हणजे काय, तिथे जा, त्याचा व्हिडिओ बघा युट्यूब वरती जाऊन,
मोबाईल तुमच्याकडे आहे, मोबाईलवर अनेक गोष्टी तुम्ही पाहता. एकदा पॅन्टनल पहा 2 मिनिटासाठी. पॅन्टनल पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. अनाकोंडा प्रत्यक्ष आता तुम्ही बघताच पिक्चर मध्ये, तो रिजन पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. मग इंटरेस्ट क्रिएट होईल आणि मग तो नकाशा तुम्हाला आवडायला लागेल. मग लक्षात येईल की आपल्याकडे भारतामध्ये असलेलं सुंदरबन, तिथले आयलंड्स कसे आहेत आणि ब्राझील मधलं मॉर्जो आयलंड अमेझॉनच्या मुखाशी असलेलं ते कसं दिसतंय. एकदा नुसतं वर्ण फोटो घेऊन पहा, तिथे एरियल फोटोग्राफ पण मिळतात. गुगल अर्थ वरती जाऊन पहा, प्रत्यक्ष सॅटेलाइट वरनं. असा इंटरेस्ट क्रिएट झाला की नकाशा बरोबर लक्षात राहील. नकाशा लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर करण्याची गरज नाही. मी आयुष्यात कधीच नकाशा पाठ केला नाही आणि आताही मी पाठ करत नाही, पण पाहिल्यानंतर लक्षात राहतो. एकदा त्या प्रदेशात गेलो किंवा कुठेही गेलो की मला एखाद्या प्रदेशाची जॉग्राफी पटकन कळतं आणि लक्षात येतं की आता इथून हडपसरला जायचं म्हणजे कसं जायचं. आपल्या मनामध्ये इनबिल्ट ॲप आहे नकाशा, हे आपल्याला देवाने दिलेलं आहे. नकाशा आपल्या मनामध्ये भरलेला असतो. तुम्ही बघा, मित्र तुम्हाला सांगतो वाढदिवस आहे, माझ्या घरी आहे, अरे पण कसं यायचं, काही नाही, तो असं उजवीकडे वळ, डावीकडे वळ, इकडे वळ. मग आपण आपल्या मनात ते फीड करतो आणि ते फीड केलेलं असतं त्याप्रमाणे बरोबर आपण मित्राच्या घरी जाऊन पोहोचतो. म्हणजे नकाशा हे आपल्या मनामध्ये फीड केलेला आहे, तो फक्त आपल्याला त्याला ऍक्टिव्हेट करायचंय. तुम्ही त्याला एकदा परत एकदा, मला असं वाटतं गुगल प्ले स्टोर वरती कसं ऍक्टिव्हेट करतात, जाऊन अपडेट करतात, तसं एकदा अपडेट करा म्हणजे आपोआप होऊन जाईल. सर अजून एक पुढचा प्रश्न आहे की ब्राझील आणि भारत असाच तुलनात्मक अभ्यास का केला, म्हणजे त्याच्यासाठी ब्राझीलचीच निवड का केली, म्हणजे त्याच्या मागचं काय पर्पज आहे. हा, ते मी सुरुवातीला सांगितलं की हे पुस्तकात दिलेलं आहे, कारण पुस्तक तयार करतानाच मुळात पहिला प्रश्न हा आला आणि तो मला जो आम्हाला प्रश्न आला तो खूप मोठ्या तज्ञांकडून आला की हे ब्राझीलच का घेतलं. मग आम्हाला लक्षात आलं की नाही, आपल्याला पुस्तकात द्यायला पाहिजे. आता मी सगळं डिटेल आता सांगत नाही, आपल्याकडे वेळेची मर्यादा, पण दोन देश जे आहेत ते दोन्ही देश प्रगतिशील आहेत. एकतर अमेरिका आणि भारत अशी प्रगती आर्थिकदृष्ट्या विचार केला तर खूप भिन्न भिन्न आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. त्याच्यानंतर हवामानाचा विचार केला तरी सुद्धा प्राकृतिक विविधता किती आहे बघा हवामानामध्ये आणि प्रकृतीमध्ये. ब्राझीलमध्ये अमेझॉन सारखी नदी आहे, भारतात गंगेसारखी नदी आहे. ब्राझीलमध्ये उच्च भूमीचा प्रदेश आहे, भारतामध्ये दख्खनचा पठारी प्रदेश आहे. म्हणजे साम्यता पण आहे आणि भिन्नता पण आहे. ब्राझीललाही समुद्र किनारा आहे, भारतालाही समुद्र किनारा आहे. ब्राझील आणि भारत याच्यामध्ये सांस्कृतिक बघा, म्हणजे ब्राझीलमध्ये त्यांच्याकडे रिओ फेस्टिवल केला जातो फेब्रुवारीमध्ये आणि ते सगळे असे मिरवणुका काढल्या जातात. अर्थात तो एक वेगळा पाश्चात्य संस्कृतीचा भाग आहे. आपल्याकडे आपल्या हिंदू संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा भाग, आपल्याकडे गणेशोत्सव करतो, होळी करतो आपण, असे खूप साम्य. बरं, दोन्ही देश पाहिलं तर दोन्ही वेगवेगळ्या गोलार्धात आहेत. एक विषुववृत्ता सकट दक्षिण गोलार्धामध्ये पण आहे आणि भारत विषुववृत्ताच्या वर पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये आहे. असे दोन भिन्न गोलार्धामध्ये. मग त्यामुळे अशा दोन प्रदेशांची तुलना करणं प्राकृतिक आणि हवामानाचा किंवा लोकसंख्येचा अभ्यास करताना, सगळ्या घटकांचा अभ्यास करताना हे खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं. हा विचार करून तुम्हाला देण्यात आला. आणि दुसरी गोष्ट त्याच्या बाबतीत म्हणजे हे ग्लोबलायझेशनचं युग आहे. आता मी कदाचित असंही करता आलं असतं की कोकण आणि महाराष्ट्रांची तुलना करा, हे काय हरकत नाही, हे पण करू शकतो आपण. पण तुम्ही सगळे विद्यार्थी आहात की ज्यांना जागतिक लेवलचं आता या सगळ्या IT टेक्नॉलॉजी, या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे तुमची स्वप्न पण अशी आहेत की आपण उद्या अख्ख्या जगामध्ये जायचं. मग अशा वेळेला इतर देश कसे आहेत, तिथली रचना कशी आहे, यांचा अभ्यास तुम्हाला कुठेतरी शालेय पातळीवरती सुरुवात व्हावी आणि त्याचा अभ्यास तुम्ही करावा, या हेतूने आपण ब्राझील ठेवलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण पुस्तकात दिलेलं आहे, तुम्हाला मिळेल वाचायला. सर एक प्रश्न आहे की आपलं ड्रॉइंग चांगलं नाहीये तर नकाशा आम्ही ड्रॉइंगचा आणि नकाशाचा संबंध काय? येस, तेच ना, ड्रॉइंग मध्ये काय, मला थोडं तुम्हाला काय गणपती काढायला सांगितलंय आणि आलंय माकड, असं काही होणार नाही ना. नकाशामध्ये तुम्हाला पॉईंट दाखवायचा आहे किंवा शेडिंग करायचंय. आता तर काय, आता इथे तर काय सगळेजण मुलं पण आणि खूप हल्ली मुलं पण खूप छान रांगोळ्या काढतात. शेडिंग करणं काही अवघड नाहीये. शेडिंग तर आपल्याला सहज जमतं, आपण शाळेत एवढं ड्रॉइंग येतच असतं आपल्याला, त्यामुळे आपण शेडिंग छान करू शकतो. म्हणजे त्या पद्धतीने शेडिंग करायचंय, पॉईंट्स काही ठिकाणी दाखवायचे, काही ठिकाणी रेल्वे मार्ग कसे दाखवायचे किंवा रस्ते मार्ग, याच्या लाईन्स काढायच्या. वेगळं काहीच नाही त्याच्यात. नकाशा तुम्हाला असा प्रश्न येणार नाही ब्राझीलचा नकाशा काढा, भारताचा नकाशा. खरं तर आपल्याला काढता यायला पाहिजे बघा, 10वीला किमान एबिलिटी ती पाहिजे की आपल्याला स्वतःच्या हाताने आपल्या देशाचा नकाशा व्यवस्थित काढता यायला पाहिजे. प्रयत्न करून बघायचा. सर नकाशामध्ये टेन्सिलचा वापर केला तर चालतो का, हा पहिला प्रश्न. आणि त्याच्याच रिलेटेड मी पुढचे प्रश्न पण घेते की नकाशाला पेनचा वापर करायचा की पेन्सिलचा वापर करायचा, हा दुसरा प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचा नकाशामध्ये स्टेन्सिलचा वापर करण्याची गरजच नाही. नकाशामध्ये नकाशाचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 त्याच्यासाठी तुम्हाला पुरवणी दिलेली वेगळी बोर्डाने, त्या पुरवणीमध्ये तुम्हाला तो सोडवायचा आहे. उत्तर लिहिताना तुम्हाला जर नकाशा काढायचा असेल एखाद्या ठिकाणी जिथे उत्तराची गरज म्हणून, म्हणजे उदाहरणार्थ ब्राझील आणि भारत यांचे स्थान विस्तार स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे 4 मार्कासाठी.
मग तुम्हाला ब्राझील आणि भारताचे स्थान विस्तार तुम्ही लिहिलेले आहेत मुद्दे, स्थान विस्तार, अक्षांश, रेखांश, सगळं तुम्ही अक्षवृत्त, रेखावृत्त, विस्तार सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. हे लिहिताना त्याला पूरक म्हणून तुम्ही भारताचा नकाशा काढून आणि ब्राझीलचा नकाशा काढून त्याच्यात अक्षवृत्त, रेखावृत्त दाखवलं, समजा त्या विषुववृत्त पास झालेलं आहे ते दाखवलं, भारताचा कर्कवृत्त दाखवलं पास झालेलं, तर ते तुम्ही जर दाखवलं नकाशा तर ते उत्तराला पूरक ठरेल. आणि मग ते करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, नकाशाची स्टेन्सिल आपल्या बरोबर ठेवायची. अर्थात ही स्टेन्सिल वापरण्यासाठी पूर्णपणे परवानगी आहे, प्रश्नपत्रिकेवरती तसा उल्लेख केलेला आहे. फक्त ही जी स्टेन्सिल आहे त्याच्यावरती काही लिहायचं नाही, कारण ते कॉपी होऊ शकतं. त्यामुळे ती स्टेन्सिल कोरीच्या कोरी वर्गात घेऊन जाऊ शकता, कोणाही तुम्हाला अडवणार नाही. कोणी पर्यवेक्षकाने, सुपरवायझरने सांगितलं की हे काय आहे, त्यांना सांगा, त्यांना ती सूचना दाखवा प्रश्नपत्रिकेवरती, आणि तुम्हाला पूर्णपणे ती वापरायला परवानगी दिलेली आहे, तुम्ही वापरू शकता. येस, खूप छान सर, तुम्ही सगळ्या अजून एक प्रश्न आहे. Yes, madam. Yes, असं madam. कोरोनामुळे 10वीचा पोर्शन बदलेल का, असं त्यांच्या ऐकण्यात आलंय, असं त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, याचं कारण मी त्यातला अधिकारी व्यक्ती नाही. हे जे पोर्शन बदलेल का किंवा पुढे काय निर्णय होईल हा संपूर्णपणे आपलं जे राज्य मंडळ आहे ते निर्णय त्याच्यावरती घेईल. पण आता ह्या सगळ्या ही परिस्थिती पुढे अजून कशी होतीये याच्यावरती सगळ्यांचं ऑब्झर्वेशन चालू आहे. आता मला वाटतं इकडे शिक्षण परिषद वगैरे कुठे कुठे चालू आहे, टीव्हीवरती, चॅनलवरती, त्याच्यामध्ये हे डिस्कशन चालू आहे आता. आणि त्यामुळे आत्ताच याचे निर्णय कोणते आले नाहीत. सध्या तरी या सगळ्या कुठल्याही गोष्टीचा विचार केलेला नाही. पुढच्या काळात हा करावा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, येत आहे ऐकायला. तर त्याबद्दल कदाचित काही शासन योग्य तो निर्णय घेईल. विद्यार्थी हिताचाच निर्णय आपल्याकडे घेतला जातो आणि त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान निश्चितपणे होणार नाही. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे टेन्शन मनात बाळगू अजिबात नका, किंवा पालकांनी सुद्धा, की आता कसं होणार, यावर्षी कसे मार्क मिळणार, परीक्षा कशी होणार आपली, असं अजिबात काही नाही. सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुम्हाला चांगले मार्क, चांगलं कॉलेज पुढच्या वर्षी निश्चितपणे तुमची फॅकल्टी जी असेल ती तुम्हाला मिळणार आहे, याची 101% खात्री आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि आता हा विचार करू नका, आता आहे सगळा अभ्यास आपल्याला पुस्तक दिलेले आहे, पूर्ण पुस्तक अभ्यासाला सुरुवात करायची, एक एक धडा आपल्याला सुरुवात करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. बाकी आता पुढचा विचार काही करू नका, तो जेव्हा येईल तेव्हा पाहू आपण. येस, थँक्यू सर. जे आता सरांनी सांगितलं की काही ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत त्या गोष्टींचा तुम्ही विचार करू नका. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याचा आता विचार करा. आपल्या हातात कोणत्या गोष्टी आहेत, तर मी अभ्यास करणं हे माझ्या हातात आहे. आता जे ज्या पद्धतीने सरांनी त्या प्रत्येक धड्याचा कसा अभ्यास केला पाहिजे आणि प्रत्येक धड्याला किती मार्क आहेत हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. पेपर पॅटर्न तुमच्या समोर आहे, टेक्स्टबुक तुमच्याकडे आहे. टेक्स्टबुक नसतील तर ई बालभारतीवरून टेक्स्टबुक तुम्ही डाउनलोड करू शकता. चौथी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या समोर जरी शिक्षक नसतील तरी सुद्धा तुम्हाला काही शंका आल्या तर तुम्ही सुपरमॅनच्या हेल्पलाईन मी मगाशी जे सांगितलं त्याचा वापर करू शकता. आणि 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचा अभ्यास करणं, सेल्फ स्टडी करणं हे खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात जे काही सांगणार आहे ते तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका, खूप महत्वाचं आहे. ऑलमोस्ट आता मे महिना संपत आलेला आहे. जून पासून सुरू झालेलं म्हणजे आपण जसं म्हणतो की अकॅडमिक इयर हे जून पासून सुरू होतंय. जून पासून जरी अकॅडमिक इयर सुरू झालेलं आहे तरी लॉकडाऊनचे टप्पे हा आता 5वा टप्पा, 6वा टप्पा, 7वा टप्पा, की कोणत्याच गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. सगळ्या गोष्टी अनसर्टन आहेत. पण तरी सुद्धा 20-21ची 10वीची परीक्षा मात्र ठरलेल्या वेळेत, आता तरी असं आहे की ठरलेल्या वेळेत होणार आहे. त्याच्यामुळे आता आपल्या हातात काय आहे, आता आपल्या हातात काय आहे, तर आता आपल्या हातात आपण स्वतःचा अभ्यास करणं हे आपल्या हातात आहे, की जे खूप महत्वाचं आणि प्लॅनिंगने करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुपरमॅनने गेले 3 सेशन्स जे आपण लँग्वेजेससाठी, मॅथ सायन्ससाठी आणि इतिहास भूगोलासाठी आपण घेतले होते, की जेणेकरून प्रत्येक विषयाचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने केला पाहिजे हे त्या सगळ्या सेशन्स मध्ये आपण सांगितलेलं आहे. प्रत्येक लेसन वाईज वेटेज आपण तिथे दिलेलं आहे. काही ठिकाणी आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही दिलेलं आहे. ते स्वरूप आपण आता अशासाठी दिलेलं आहे की जर का प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्या समोर असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्टडी करणं हे खूप महत्वाचं जाईल. की जे सुपरमॅनचा सेल्फ स्टडी प्रोग्राम अशाच पद्धतीने वर्क होतो की ह्याच्यामध्ये आपण काय करतो, तर प्रत्येक विषयासाठी आपण युनिट क्वेश्चन पेपर काढलेले आहेत की जे युनिट क्वेश्चन पेपर 2-3 धड्यांवर अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न, आता जसं सरांनी भूगोलाचा पेपर पॅटर्न दाखवला तशाच पद्धतीने लँग्वेजेसचा 80 मार्काचा पेपर, त्याच्यानंतर मॅथ्सचा 40 मार्काचा पेपर, अशा पद्धतीनेच आपले हे युनिटचे पेपर असतात 2-3 धड्यांवर. आणि ते युनिटचे पेपर हे तुम्ही पुस्तकात बघूनच सोडवायचे आहेत, अभ्यास करूनच सोडवायचे आहेत, ऍज इट इज कॉपी करून नाही सोडवायचे. आणि त्याची चेकिंग फॅसिलिटी आपण देणार आहोत, कारण जून मध्ये काही लॉकडाऊन मध्ये लिबरल येईल
त्याच्यानंतर कुरिअर सेवा सुरू होतील, मग आपण त्याचं चेकिंगही देणार आहोत, त्याचे डिटेल मॉडेल आन्सरही देतो की जेणेकरून तुमचे सोडवलेले पेपर हे तुमच्या बरोबर मॉडेल आन्सर बरोबर तुम्ही चेक केले की तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला उत्तर बोर्डात लिहिणं अपेक्षित आहे. जसं आता कुलकर्णी सरांनी सांगितलं की तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जर का तुम्ही तज्ञांकडून चेक करून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठे चुकताय, काय चुकताय, म्हणजे नो एरर, चुका जाणार, चुका टाळा, ह्या माध्यमातून तुम्हाला ह्याचा खूप उपयोग होईल. आणि जसं आता कुलकर्णी सर म्हणाले की काय होतं की आपण भूगोल आणि इतिहासाला थोडं मागे टाकतो आणि मग आता आपण करू शेवटी अभ्यास, पण नाही, तुमची परीक्षा ही सगळ्या विषयांची होणार आहे. तुमचे जे मार्क मिळणार आहे तुम्हाला 10वीला ते सगळ्या विषयांचे असणार आहेत. त्याच्यासाठी सुपरमेंटचा सेल्फ स्टडी प्रोग्राम सुद्धा आपला हा सगळ्या विषयांसाठी आपण दिलेला आहे. त्याची अत्यल्प फी आहे. ह्या सुपरमेंटच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला जर का अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमचे जे नंबर आहेत 7447416662 किंवा 6668 वर तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता. आता जर का तुम्ही सुपरमेंटचा सेल्फ स्टडी प्रोग्राम घेतला तर तुम्हाला 1500 रुपयाचा डिस्काउंटही आपण दिलेला आहे. म्हणजे किती बघा तुमचं गोष्ट तुमच्या कम्प्लीटनेस येतोय. टेक्स्टबुक आहे. आता तुम्हाला सगळ्या शिक्षकांनी सगळ्या विषयाची सुपरमेंटच्या माध्यमातून सांगितलं की कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायला हवाय. आता जी पुस्तकं बदललेली आहेत ती सगळी पुस्तकं बदललेली सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत आणि ह्याच्या जोडीला प्रॅक्टिससाठी बोर्ड पॅटर्न प्रमाणे काढलेल्या सुपरमेंटच्या ऍक्टिव्हिटी शीट आहेत. अशा पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच मार्क मिळतील. आता तुमची ही संधी आहे की तुम्हाला आता अभ्यासाला वेळ मिळतोय, त्या अभ्यासाचं प्लॅनिंग करा की कोणत्या विषयाला मी कशा पद्धतीने वेळ दिला पाहिजे आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही आतापासून अभ्यास केला आणि ते प्लॅनिंग करताना मग मला लिखाणाची सवय लावायचे तर त्याच्यासाठी सुपरमेंटचे ऍक्टिव्हिटी शीट ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना आपण त्या ऑलरेडी ऍक्टिव्हिटी शीट पाठवलेल्या पण आहेत. त्यांनी सोडवायलाही सुरुवात केलेली आहे. तुम्ही पण त्या पद्धतीने जर का ऍक्टिव्हिटी शीट आतापासून सोडवायला सुरुवात केली तर त्या पद्धतीने तुमचा फोकस स्टडी होईल की जो आत्ताचा फोकस स्टडी आत्ताच्या स्टेजला खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा 10वीची परीक्षा ही तुमच्या जीवनातली टर्निंग पॉइंट आहे. म्हणून मी पालकांनाही सांगेन की विद्यार्थ्यांना तुम्ही हे सांगा आता, म्हणजे मी माझ्या मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की सकाळी आपण काय करतो, उठतो आणि आपण बातम्या लावतो की कोरोनात आज ह्या ठिकाणी किती रुग्ण निघाले, मग सरकारने काहीच केलं नाही, मग काय केलं पाहिजे. आपण काहीच करू शकत नाही. ह्या सिच्युएशन आपण कोणत्याच बदलू शकत नाही. आपण काय करू शकतोय तर आपण आपला जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचं प्लॅनिंग, जो आता मिळालेला वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग करून सुपरमाइंडच्या मदतीने तो अभ्यास करणं आणि लिखाणाची प्रॅक्टिस करणं हे जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो आणि तेच करणं आता आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने केलं तर यश तुमचंच आहे. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप छान सेशन सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि तुमच्या ज्या शंका होत्या त्या शंकाही आपल्या सगळ्या जे तज्ज्ञ होते त्या तज्ज्ञांनी तुमच्या शंकांचंही निरसन केलेलं आहे. सो सगळे विद्यार्थी आणि पालक, 10वीत गेलेले पालक आणि विद्यार्थी यांचा मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आता ऐकून घेतलं. जसं कुलकर्णी सर म्हणाले की कुणी डिस्टर्ब केलं नाही. तसंच मी शिवानी लिमये मॅडम आणि अतुल कुलकर्णी सरांचेही आभार मानते की तुम्हाला खूप छान मौल्यवान मार्गदर्शन दिलं. त्याच्याबद्दल मी त्यांचेही मनापासून धन्यवाद मानते. आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या पद्धतीने इथे वेळेचं बंधन असल्यामुळे काही सगळ्याच प्रश्नांना आपण कदाचित उत्तर देऊ शकलेले नसू, तर तुम्ही आपलं जे सुपरमाइंडची हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनला जरी हे प्रश्न टाकले, तुमचे शंका टाकल्यात तरी सुद्धा त्याची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. आणि अजून एक सांगते की तुम्हाला सुपरमाइंडचा सेल्फ स्टडी प्रोग्राम लवकरात लवकर सबस्क्राईब करा की ज्याच्यामुळे तुमचा यशाचा मार्ग हा सुकर होईल. एवढं बोलून मी थांबते आणि हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम संपलाय असं मी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.